दोस्तों, अगर आप अभी भी इस वीडियो के साथ जुड़े हुए हैं तो इसका मतलब है कि आपने आज अपने सपनों के लिए समय निकाला है। और यकीन मानिए, यही आदत एक दिन आपकी पहचान बनेगी। तो चालू करते हैं डे 3 का सेकंड स्टडी सेशन। आप जब भी स्टडी सेशन शुरू करते हो तो एक बार स्टडी सेशन से पहले हनुमान चालीसा का पाठ जरूर करें। इससे बैक माइंड क्लीन हो जाता है और फोकस एकदम हाई पीक पर चला जाता है, जिसके कारण अपन एक अच्छी फ्लो में पढ़ाई कर सकते हैं। तो चलो चालू करते हैं स्टडी सेशन। जय श्री राम। बोल सिया रामचंद्र भगवान की जय। जय श्री हनुमान चालीसा दोहा। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारि। बरनउँ रघुवर बिमल जसु, जो दायक फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरऊ कलेस विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा। हाथ वज्र ध्वजा बिराजे, कांधे मुंज जनेऊ साजे। शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगबंदन। विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करि बेको आतुर। प्रभु चरित्र सुनिबेको रसिया, राम लखन सीता मन बस। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, बिकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे। लाए संजीवन लखन जियाए, श्री रघुबीर हर्षि उर लाए। रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई। सहस बदन तुमरो यश गावे, अस कहि श्रीपति कंठ लगावे। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित ईसा। हम कुबेर दिखपाल जहाते, कवि कोविद के सके कहाते। तुम उपकार सुग्रीवहि कीना, राम मिलाय राजपद दीना। तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। जुग सहस्त्र जो जन पर भानु, लीलो ताई मधुर फल जा। प्रभु मुद्रिका मिलि मुख माही, जलधि लांघि गए अजरज नाहि। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे ते। राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे। सब सुख लय तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू कूड़। आपन तेज समारो आपै, तीनों लोग हाक से काप। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुना।
मासे रोग हरे सब पीरा, जपद निरंतर हनुमत बीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम बचन ध्यान जोला। सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साज। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों जुग परताप तुम्हारा है, प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नौ के दाता, सबर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुमरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुपर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहा। और देवता चित्त न धरई, हनुमंत से सर्व सुख कर। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बल बीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई। जो सत बार पाठ कर जोई, छोट ही बंदी मास कोई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साकी गौरी सा। तुलसीदास सदा हरिचेरा, की जय नाथ हृदय महडेरा। पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसौ सुरभूप। सियाबल रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। या अगोदर आपण वर्णविचार या टॉपिकचा बेसिक लेक्चर तुमच्यासमोर मी टाकलेला आहे. त्यामध्येही तुम्हाला वर्णविचाराबद्दल जवळपास सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्या आधारावर तुम्हाला जवळजवळ वर्णविचारावरती 70 ते 80% प्रश्न सुटतील याची शाश्वती मी तुम्हाला यापूर्वी पण दिलेली आहे. या लेक्चर नंतर मात्र प्रत्येकच प्रश्न सुटेल हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. ओके, आता वर्णविचार हा टॉपिक बघताना ज्या मी पहिल्या लेक्चर मध्ये बेसिक मध्ये सांगितलंय खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. इथं पण तुम्हाला मी महत्वाचे सांगणार आहे, पण काही एक्स्ट्रा गोष्टी पण सांगणार आहे की जेणेकरून एखादा प्रश्न नव्यानं विचारला तर त्या ठिकाणी यावा. ओके, जे रिपिटेशन खूप वेळेस विचारतात मी त्या ठिकाणी जास्त जोर देणारच आहे, पण सोबत जे एक्स्ट्रा पॉइंट विचारतात किंवा विचारू शकतात असेही पॉइंट्स या ठिकाणी आपण येतो की जे सेंटेन्स स्वरूपात असतील वगैरे, तर मग तेही आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. ओके, त्यामुळे अगदी हा टॉपिक व्यवस्थित प्रत्येकाने बघा लेक्चर, आणि त्यानंतर मग तुम्ही स्वतः प्रश्न सोडवा. नाही सुटत असतील तर प्रश्न स्वतः व्हिडिओ बघा प्रश्नांचा, आणि बघा लेक्चर आणि व्हिडिओ बघितला याच्या प्रश्नांचा, त्याच्यानंतर काही बघायची गरजच नाही रे. हा टॉपिक शिकवून झाला त्यानंतर प्रश्न बघायचे, प्रश्नाचा व्हिडिओ बघायचा आपला, आणि प्रश्नाचा व्हिडिओ बघून झाला चांगलं समजून घ्या डायरेक्टली, आणि समजून घेऊन मग कुठलाही प्रश्न सोडवा. वर्ण विचारवरला चुकला तर माझ्याचकडे या. ओके, तुम्ही वेगळं काही हातात घ्यायची गरज नाही, कुठली पुस्तक हातात घ्यायची गरज नाही. फक्त टॉपिक लेक्चर बघण्याच्या अगोदर काय थोडंफार वाचायचं, फक्त मोरावळे सरांचं वाचून या. वर्णविचार टॉपिक असेल किंवा मग कुठलाही मी शिकवणारा भाषा लिपी, त्याच्या अगोदर ते वाचून यायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त चांगलं समजेल. ओके, मी शिकवण्याच्या अगोदर एकटा फक्त काय 3-4 पेजेस असतात, ते जास्त नसतात प्लीज. ओके, तेवढं वाचून याल अशी अपेक्षा करतो. आणि मग जर तुम्ही एकदा जर माझा लेक्चर बघितला
पुन्हा तुम्हाला काही हातात घ्यायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही सगळं वाचून आलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला कुठलीही पुस्तक किंवा कुठलंही मटेरियल वेगळं वाचण्याची गरज पडणार नाही. प्रत्येक गोष्टीचे कन्सेप्ट असतील, कुठं कशातच लक्ष ठेवावं हे सगळं मी त्या ठिकाणी सांगतो. त्यामुळे कुणीही वेगळा प्रयत्न करू नका. चालतंय? चला तर बघा, आता वर्णविचार हा टॉपिक कसं तुमची सिक्वेन्स काय असलं पाहिजे. पहिलं लेक्चर बघण्याच्या अगोदर मोरावाळंबे सरांमधला तो टॉपिक वाचून घ्यायचा, नॉर्मली वाचून घेऊन यायचं आणि वाचल्यानंतर मग काय हा लेक्चर बघायचा मी जे शिकवतोय ते, आणि लेक्चर बघितल्यानंतर क्वेश्चन बघून घ्या आणि क्वेश्चन बघितल्यानंतर तुमचा कुठलाही प्रश्न काय आयुष्यात राहतच नाही आता त्या टॉपिक वरला. ओके, तुम्हाला आता मग तुम्ही काही प्रॅक्टिस सोडवू शकता, पुन्हा क्वेश्चन सोडवू शकता, प्रिव्हियस इयरची क्वेश्चन सोडवू शकता नंतर, किंवा मग तुम्हाला सराव वाटले सराव सोडवू शकता, तुम्ही तिथं परफेक्ट हो. ओके, चला तर आता वर्णविचार टॉपिक सगळं वर्णावरच खेळ आहे. वर्णमाला, मुळाक्षरे असं आपण म्हणतो. वर्णविचार जो आहे तर वर्ण म्हणजे काय रे? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असं म्हणतो. ओके, मूलध्वनी. मूलध्वनी म्हणजे काय रे बाबा? जे काय रे मूलध्वनी. आता हा कोणता आहे रे? अक्षर आहे. आता हा काय आहे रे? मूलध्वनी आहे. ओके, का? तर कारण हा एकटा बनलेला आहे, मूळ आहे. हा जेव्हा म अधिक अ असा बनलेला असतो त्याला आपण म म्हणतो. हा मग काय रे? अक्षर आहे. आणि हे काय? मूलध्वनी आहे. ओके, मूलध्वनी आहे. म्हणजे मूलध्वनींना, आणि मग हे काय रे? हे रंगाने वर्णाने लिहून ठेवलं असं याला वर्ण म्हणतो. जर लिहून नाही ठेवले तर मग काय रे ते हवेत मिळतात, म्हणजे काय रे हवेत ते नाहीसे होतात. याला रंगाने आपण लिहून ठेवतो म्हणून याला आपण काय म्हणतो? वर्ण असं म्हणतो. आणि या वर्णामध्ये जेव्हा अक्षर मिसळतो आपण, तर स्वर मिसळतो, ते अक्षर बनते. आणि प्रत्येक अक्षरात स्वर असतेच. नुसता स्वर असला तो अक्षर असेल ना. प्रत्येक अक्षरात स्वर असतोच. वाक्य बरोबर का? बरोबर आहे. ओके, आता वर्णमाला, वर्णविचार या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्वाचं काय? वर्णमाला आहे. मी थोडंसं एकदा वर्णमाला लिहितो. अरे वर्णमाला, वर्णाची उच्चारस्थाने काय असते ते सगळं. ओके, आपण एकदा वर्णमाला बघू. आधुनिक जी आता 10 नोव्हेंबर 2022 रोजी जी आलेली आहे त्यानुसार आपण वर्णमाला बघू. ओके, आणि काय रे? रू आणि लू. काय रे? रू आणि लू. इ इ उ उ इ उ उ. रू लू. त्यानंतर काय रे? ए बघा, ए नंतर ऍ आहे. तरी ए नंतर दिलं बघा. काय रे? ए नंतर ऍ जो नवीन आलेला आहे. ऍ नंतर आय, नंतर ओ, ओ नंतर पुन्हा अ आलेला आहे. बरोबर. आणि नंतर काय रे? आओ. हे झाले काय? आता हे किती आहेत रे? बघा, ही आपली वर्णमाला आहे. पहिले वर्णमाला बघतोय आपण, त्या याच्यावरच सगळा खेळ आहे. अ आ इ ई उ ऊ रू लू ए आ ऐ ओ आ औ. हे काय स्वर झाले. किती रे? ही स्वर आहे. स्वर किती आहेत? पुन्हा सांगतो, स्वर 14 आहे. पूर्वी किती होते? 12 होते. कोणते नव्हते रे पूर्वी? हे नव्हते, हे 2 नव्हते. हे कोण्या भाषेतून आलेत? मग हे इंग्रजी मधून मराठीत आलेले आहेत. इंग्रजी मधून मराठी भाषेत आले. विचारतात कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? इंग्रजी. आपण म्हणतो की बघा बॅट, इंग्रजी शब्द आहे ना बॅट. बॅट बघा, मग याच्यावर काय रे? ब अधिक ऍ म्हणून हे बॅ झालेले आहे. बरोबर, बॅ असं झालेलं आहे. बॅ. ओके, प्रत्येक व्यंजनामध्ये काय असते रे? स्वर असतेच. आणि स्वराशिवाय व्यंजन तयार होत नाही. बघा आता काय रे? अ आ इ ई उ ऊ रू लू ए आ ऐ ओ आ औ. ठीक आहे. आता हे 2 कुठून आलेले? पूर्वी फक्त 12 होते. आता किती झाले? 14 झाले. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. स्वर आता 14 झालेले आहेत. हे 2 कुठून आले? इंग्रजी भाषेतून आले. आई असं आई वरती येशील तर बॉटल आणून दे बरं. विचारतात यांना करे मराठीत समावेश करा असं कोणी म्हणलेलं आहे? अरविंद मंगरुळकर यांनी. विचारतात ते पण. अरविंद
मंगरुळकर यांनी, ओके, अरविंद मंगरुळकर यांनी मात्र काय की मराठीत समावेश करा आणि ऑला असं सांगण्यात आलेलं आहे. आणि मग यांना तर इंग्रजीतून मराठीत घेतलंय म्हणजे काय ते दुसऱ्या भाषेतून दत्तक, म्हणजे इंग्रजी भाषेतून आपण दत्तक घेतले म्हणून याला आदत्त स्वर असंही म्हणतात. काय म्हणतात? आदत्त स्वर. आदत्त स्वर असंही म्हणतात. कोणती? आदत्त. आले दत्तक स्वर, आले दत्तक याला आदत्त स्वर असंही म्हणतात. याच्यावर काय असं प्रश्न काय अजून आला नाही की इंग्रजी किंवा अरविंद मंगळूरकर याच्यावरही आलंय पण इंग्रजी भाषेत आलेत असं विचारलेलं आहे. ओके, आणि हे स्वर आहेत लक्षात घ्या आणि अ. मग हे स्वर कोणकोणते आहेत तर पुन्हा से बघा अ आ इ ए उ ऊ ऋ लृ ए ऐ ओ औ. हे स्वर आहेत. आता मग आता स्वरादी बघा कशी रचना आहे. आपल्या वर्णमालेची रचना कशी आहे? वर्णमालेमध्ये काय काय आहे? वर्णमालाची रचना म्हणला तर पहिलं स्वर आहे. बघा असाच क्रम आहे जसं अल्फाबेटिकली म्हणतो किंवा त्याला आपण आकार विल्हे क्रम. सुरुवातीला स्वर आहेत, नंतर स्वरादी आहेत. आपण मराठीकडे लहानपणी शिकलेली सगळं. पहिलं स्वर, नंतर स्वरादी, नंतर मग तिसऱ्या क्रमांकाला व्यंजने आणि चौथ्या क्रमांकाला काहीतरी विशेष संयुक्त व्यंजने. असं 4 पार्ट आहेत. स्वर हे 14 आहे, स्वरादी 2 आहेत, व्यंजने 34 आहेत, विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत. ओके, अशी ही आपली रचना आहे. आताच्या 10 नोव्हेंबर 2022च्या अरे जी आर नुसार मग वर्णमाला किती आहे रे? टोटल किती आहेत? आता 52 आहेत. 52 ओके. स्वरादी आता बघा, आता स्वरादी किती आहेत रे? स्वरादी 2 आहेत. कोणकोणते आहेत? आहा. कोणते रे? आहा म्हणजे अनुस्वार विसर्ग. याला कोणतं चिन्हाचं नाव काय? या चिन्हाचं नाव काय? अनुस्वार आणि विसर्ग. त्याला शीर्षबिंदू असं म्हणतात. आणि हे काय? विसर्ग. स्वरादी कोणते? आहा. ओके. त्यानंतर आता व्यंजने बघू आपण. व्यंजने किती आहेत रे? 34 आहेत. किती? 34 व्यंजने आहेत. बघू आपण आता व्यंजने. बघा इकडं क ख ग घ न. ओके, हे अनुनासिक आहे. सगळं सांगतो मी काय आहे ते. त्यानंतर बघा हे काय? क ख ग घ न. हे कसं लक्षात ठेवायला सांगितलं? कसाट्यात पाय क च ट न प. बरोबर? च छ ज ध आणि काय रे? हे तुम्हाला फरक सांगितलाय. तो त्र नाही, न्य नाकातून म्हणायचे उच्चार. क ठ ड हे ड आहे आणि हे न्य आहे. वाङ्मय मधलं वांग आहे. ओके, आणि हे ड आहे. अजून थोडं स्पष्ट करतो. ओके, ड ढ संगीत मध्ये सोपवले का रे? काय म्हणते रे? काय म्हणते मास्तर तुमचा? कुणी ऐकत असेल तुमचं जर समजा काय आई वडील किंवा मग भाऊ, अरे कोणता मास्तर रे असला शिकवणारा? बरोबर. पाहत अरे का रे? ही काय आपली 25. बघा या व्यंजनामध्ये आपण काय करतो प्रकार? ही स्पर्श व्यंजने आहेत. स्पर्श व्यंजने म्हणजे काय? यांचा उच्चार करताना शरीरात करे मुखातील कोणत्या ना कोणत्या अवयवाशी स्पर्श होतो. तोंड असेल, ओठ असेल, कंठ असेल, तालू असेल, जीभ असेल, मूर्धा असेल, दात असतील, याच्याशी स्पर्श होतो म्हणून याला स्पर्श व्यंजने म्हणतात. आणि यांचं वर्गीकरण करता येते म्हणून याला काय? वर्गीय व्यंजने देखील म्हणतात. किती आहेत मग? हे 25 आहेत. बघा ना, असं 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 म्हणजे 5 5 25. बघा तुम्ही 25 5 5 चा ग्रुप आहे 25. ओके, नंतर सांगू बाकी. पण आता बाकी अवर्गीय व्यंजने कोणते आहेत? बघा अवर्गीय जे आहेत, अवर्गीय ज्याला म्हणतो आपण, जे अवर्गीय आहेत याच्यापेक्षा वेगळे. ओके, तर खाल्लं दिसतंय का?
श श स आणि ह आणि ळ. ओके, दिसतं पर्यंत. ओके, आता अवर्गीय य र ल व श श स ह आणि ळ हे काय झाले आता बघा. हे किती 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 9 आणि हे 25 किती झाले रे? 9 25 34. आता विशेष संयुक्त व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने कोणते आहेत रे बाबा? विशेष संयुक्त व्यंजने श आणि ज्ञ. कोणतं? हे श हलंत पाहिजे हा, हे ज्ञ. तर जनरली बघा, जेव्हा वर्णमाला आपण शाळेमध्ये शिकतो, शाळेमध्ये जी मुळाक्षर आपण शाळेमध्ये शिकतो, त्यांना लंगडं करून शिकण्याची गरज नाही. त्यात अयुक्त शिकवलं तरी चालते. का? तर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होऊ नये म्हणून याला कला सरळ ठेवून बी लिहिता येते हे शिकवताना. पण मूळ ही काय हलंत असतात, आणि जर हलंत नसतील तर ते चुकीचं आहे. बघा, हे असं हलंत पाहिजेच, तर माझंही चुकीचं आहे समजायचं. ते हलंतच पाहिजे. ओके, हलंतच पाहिजे. चला, आता मग मी काय झालं, स्वर, स्वर जे आहेत, मग आता बघा मी काय सांगतोय, यातलं अ, ई, उ आणि काय रे रू आणि लू, हे काय रे मी जे आता वाईट केली ती ऱ्हस्व स्वर आहेत. काय रे? ऱ्हस्व स्वर. आता स्वरामध्ये मी काय करतो बघा, इथे सांगतो तुम्हाला थोडे थोडे. दिसतंय का सर इथं? ऱ्हस्व स्वर, ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. मग याच्यामध्ये प्रकारामध्ये बघितला तर ऱ्हस्व स्वर कोणते आहेत रे? अ. दीर्घ म्हणला तर यातलं आ. इथे काय रे? ऱ्हस्व स्वर कोणता आहे सांगा? अ नंतर काय? ई आहे, छोटी, आणि मग दीर्घ म्हणजे मोठी, आणि छोटी ऊ ती मोठी ऊ दीर्घ मध्ये. आता काय रे? हा रू ऱ्हस्वच आहे, रू. आणि काय हे म्हणला तर इथं आ, इथं आ. हे दीर्घवाले, दीर्घवाले किती झाले बघा, एवढेच आहे. ओके, दीर्घ कोणते आहेत रे? हे एवढे. आ, ई, उ, आ. मग काय ऱ्हस्व स्वर अ, ई, उ, रू, लू. जनरली याला गल्लं जात नाही अजून तरी. ओके, पण याच्यामध्ये दीर्घ मध्ये येतात या अ आणि आ. दीर्घ स्वर कोणते आहेत रे? आ, ई, उ, आणि ऱ्हस्व स्वर अ, ई, उ, रू, लू. आणि आता जर स्वरामध्ये तुम्हाला म्हणलात करे, स्वरामध्ये पुन्हा अजून करे तुम्ही सजातीय स्वर म्हणलात, सजातीय स्वर, सजातीय स्वर बघा, सजातीय आणि विजातीय जर म्हणलात, सजातीय मी तर नॉर्मल सांगतोय, तुम्ही सगळं समोर येणार आहे. आणि विजातीय, विजातीय, सजातीय म्हणजे एकाच जातीचे अ, आ, ई च सोबत ई, उ सोबत ऊस. ओके, आणि विजातीय म्हणजे काय बाबा? अ सोबत ई येते, किंवा मग काय उ सोबत हे घ्या, काही घ्या, असं म्हणजे वेगवेगळे घ्या. विजातीय म्हणजे भिन्न उच्चार साधून निघणाऱ्याला विजातीय म्हणतात, आणि सारख्या उच्चार साधून निघणाऱ्याला सजातीय म्हणतात. आणि राहिलं काय रे? दीर्घ स्वर, सॉरी काय रे? संयुक्त स्वर. मग संयुक्त स्वर कोणते? स्वराचे प्रकार एवढेच म्हणतात. दीर्घ स्वर एक, ह्रस्व स्वर एक, सजातीय अ, आ, इ, उ, ऊ, आणि विजातीय काय रे? अ, ई, उ सोबत ए. कोणासोबत बी काही बी घ्या, म्हणजे सारखे नाही आले पाहिजे. ऊ सोबत ऊच नाही आला पाहिजे, ई सोबत ईच नाही आला पाहिजे, अ सोबत आच नाही आला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या भिन्न उच्चारणाचे एकत्र आले त्याला विजातीय म्हणायचं. कोणताही घेऊ शकता, अशी कितीतरी तयार होते तुम्हाला. बरोबर, मी तेवढं लिहून काय झालं. मग आता हे काय रे? इथे बघा, चौथा प्रकार जो आहे, सॉरी तो काय? संयुक्त स्वर. याला तदित स्वर देखील म्हणतात. असो, संयुक्त स्वराचा मुख्य दामले यांनी सांगितलंय. संयुक्त स्वर कोणते आहेत रे? संयुक्त का म्हणायचं? कारण हे कोणा संयुक्त म्हणजे जॉईंट, म्हणजे कोणापासून तरी बनले बाबा. कोणापासून बनले? दोन विजातीय स्वर एकत्र येऊन बनलेले आहेत. दोन विजातीय स्वर, ए, ओ, औ, हे एवढे काहीतरी चार. बघा, पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला. काय रे? स्वर कोणते आहेत? पुन्हा एकदा अ, आ, इ, उ, रू, लू, ए, आ, ओ, आ, औ. हे स्वर आहेत. आणि या स्वरामध्ये मग आपण वर्गीकरण केले. याचे ऱ्हस्व स्वर कोणते आहेत? क, ई, उ, रू, लू, ए. दीर्घ स्वर आ, ई, उ, आणि काय आ. आणि मग अजून काय? सजातीय म्हणजे एकाच जातीचे. अ चा गटातला आ, ईच्या गटातला ई मोठा ई, ऊचा मोठी ऊ, असं म्हणू शकता तुम्ही. आणि विजातीय म्हणजे काय रे? भिन्न उच्चार साधून निघणारे, म्हणजे अ सोबत कोणतेही जोडू शकता, ऊ जोडू शकता, ई जोडू शकता, पण अ सोबत आ जोडू शकत नाही. अ सोबत आ जोडला किती सजातीय होते. ई सोबत ई नाही जोडू शकत, ई सोबत दुसरं कोणी घ्यायचं, त्याला विजातीय म्हणतात. सजातीय आणि विजातीय.
हे उच्चासानुसार प्रकार आहेत. आणि काय रे, स्वरूपानुसार स्वराचे प्रकार म्हणला तर ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. मग संयुक्त स्वर कोणते आहेत रे? कोणा झोपी जर विचारता सांगता आलं पाहिजे. सदा काय संयुक्त स्वर कोणते आहेत? हे कळायला पाहिजे. मी का सांगतो एवढं की लक्षात येतच. तुम्ही पुन्हा अभ्यास करायची गरज नाही. पुन्हा काय अभ्यास करायचं? घरी जाऊन पुन्हा ते पानं ओपन करा, काय गरज आहे? इथंच पाठ झाला पाहिजे. मग हे संयुक्त म्हणजे कोणत्या दोघांपासून बनले आहेत. हे म्हणजे काय, कोणापासून बनलेलं आहे बघा? ई किंवा ई पासून बनलेला आहे. आय कोणापासून बनलेला आहे? आ अधिक ई किंवा ई पासून बनलेला आहे. ओ कोणापासून बनलाय? अ अधिक. इथं अ म्हणतोय मी बघा. इथं कोण म्हणलाय? आ म्हणलाय आणि इथं अ म्हणलेला आहे. ए म्हणजे कोणापासून बनलाय? अ अधिक ई किंवा ई. आणि आय म्हणजे थोडं दीर्घ होते बघा. ओ म्हणजे अ अधिक उ किंवा ऊ यापासून बनलेला आहे. आणि अ म्हणजे काय रे? आ अधिक उ घ्या किंवा दीर्घ उ घ्या. ओके, हे संयुक्त स्वर आहे. ओके, आणि काय सिक्त स्वर आणि साधित स्वर म्हणतात. सिक्त म्हणजे काय? जे अ आहे, ई आहे, उ आहे, रू आहे, लू आहे, ओके, आ आहे. जे ऱ्हस्व स्वर आहेत का, हे सगळे सिक्त स्वर आहेत. आणि साधित म्हणजे काय? कोणापासून तरी बनले. म्हणजे आ प्लस आ, ई प्लस ई पासून बनलाय. उ प्लस उ बनलेला आहे. किंवा मग काय? आ प्लस आ पासून आ बनलाय. ओके, ही जी काय, किंवा मग काय? ए ओ औ, हे सगळे काय ते साधित स्वर आहेत. सिद्ध म्हणला तर काय? मूळचे, ज्यांचं काय मूळ आहे त्यांना कोणत्याही कोणापासून बनलेलं आहे. बरोबर, असं ते फक्त असं पण कोणी जर विचारलं तर ते काय वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. हे मात्र विचारलेलं आहे. आजपर्यंत काय बाकी विचारलंय तर संयुक्त स्वर ए ऐ ओ औ. आणि काय रे, तिथं रहस्य स्वर कोणते आहेत? रहस्य स्वर अ ई उ रू लू आ. आणि दीर्घ स्वर आ ई उ. आणि सजातीय अ आ इ ई उ उ असं. आणि विजातीय म्हणजे आता सोबत कोणतंही जोडायचं. ई उ सोबत कोणतं उ नाही जोडायचं. बाकी आता स्वरादी बघा. स्वरादी हे अम आणि आहा हे दोन काय स्वरादी आहेत. आहा म्हणजे काय रे? श्वास सोडणं. आणि स्वरादी म्हणजे नावाचं बघा, स्वर आदी म्हणजे ज्याच्यामध्ये स्वर आदी आहे त्याला स्वरादी म्हणतात. आणि हे जे टिंबावरलं याला अनुस्वार म्हणतात. या अनुस्वार म्हणजे काय? स्पष्ट व खणखणीत उच्चारला. मी काय वाक्य बोलतो बघा, स्पष्ट व खणखणीत उच्चारला अनुस्वार म्हणायचं. आणि अनुस्वाराच्या जागी परसवर्णांना लिहिता येते. म्हणजे परसवर्णांना म्हणजे अनुनासिकाच्या स्वरूपात. आता अनुनासिक म्हणजे काय स्वरूप, आता आपण ते इथं बघू. हे अनुनासिक आहे बघा. स्पर्श व्यंजनाचा 5वा गट जे आहे बघा, हे पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा गट. हे 5वा गट जो आहे हे यांना अनुनासिक म्हणतात. मी जे बोल केलेले आहेत ते सगळे अनुनासिक आहेत. यांना अनुनासिक म्हणतात. काय म्हणतात? अनुनासिक कोणते? जर विचारलं काय सांगशील बाबा? हे अनुनासिक. अनुनासिक म्हणजे ज्यांचा नाकातून उच्चार होते, नासिकेतून होते, याला अनुनासिक म्हणतात. याला परसवर्णही म्हणतात. काय? पर सवर्ण. सवर्ण म्हणजे काय? दुसऱ्या वर्णाच्या जागी हे येतात, मग याला परसवर्ण असं म्हणतात. कसं येतात सांगितलंय तुम्हाला. कसं रे? हे बघा असं. हे बघा, हे अनुस्वाराच्या जागी हे येतात. इथं गंगा आहे. काय रे? गंगाच्या जागी मी असंही गंगा लिहू शकतो. कारण याच्या जागी याच्या वर्गातलं शेवटचं घेऊन आपण परसवर्णाला लिहिता येते. मग पुन्हा अनुस्वार येईल का? येणार नाही. बघा इथं गळा, याच्या शेवटचा गुण आहे हा. मी घेऊन लिहिलाय की नाही रे? याला परसवर्णाला लिहिलं म्हणतात. म्हणजे अनुस्वार म्हणजे काय? स्पष्ट व खणखणीत उच्चारला अनुस्वार म्हणतात. हे स्पष्ट उच्चार होते की नाही? तर मग बघा ती बघितली काय म्हणतात? गगा. गगा गगा होते की नाही? मग त्याचा स्पष्ट उच्चार होतो नाही? गंगा टिंबाला म्हणून. इथं बघा होते का रे? नाही. अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चारला अनुनासिक म्हणतात. अनुनासिकाच्या स्वरूपात दिली गेला काय म्हणतात? अस्पष्ट आणि ओझरत्या उच्चाराला अनुनासिक म्हणायचं आणि स्पष्ट उच्चाराला अनुस्वार असं म्हणायचं. विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. मग स्वरादी दोनच आहेत, अनुस्वार आणि विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग. आणि व्यंजन जी आहेत ती 25 आहेत. व्यंजनाचे प्रकार आपण बघू. यांना शिकायला काय? यांना शिकायला परसवर्ण. ओके, आता बघा
ते जे यर लव आहे ते बघ इकडं यर लव हे काय ते अर्धस्वर आणि यांना अंतस्थ म्हणतात. का अंतस्थ म्हणतात रे? ते शेवटी खाली दिलेली आहेत म्हणून. का यांच्या अंत्यच येते म्हणून याला अंतस्थ म्हणतात. आता बरोबर म्हणतात खाली दिलेलं अरे अंतस्थ यांना अंतस्थ असंही म्हणतात. अंतस्थ म्हणजे काय रे? यांच्या अंती स्वर आहे स्वरासारखा आहे. गाई गाई बघा तुम्ही घेऊन बघा ना हे बघा इकडे बघ रे हे बघ गाई आणि गाई असं लिहिते स्वराचे स्वर बरोबर ना. मग याला काय अर्धस्वर. मग अर्धस्वर कोणते म्हणजे कसं सांगशील मग काय रे अर्धस्वर आहे अर्धस्वर पाकच पाहिजे. कधी विचारला अर्धस्वर कोणते यरा असं म्हणलं पाहिजे. ओके आणि श हे काय रे उष्मे उष्मे यालाच आपण घर्षक देखील म्हणतो. याचा उच्चार करताना काय घर्षण होत किंवा उष्मा बाहेर पडते. अरे कोणते श आता ह पण घेतलं त्याच्यासोबत बरेच जण श काय ते उष्मे श काय उष्मे श काय ते उष्मे. आणि ळला काय म्हणतात रे? ळला स्वतंत्र वर्ण म्हणतात. स्वतंत्र वर्ण त्याला पार्श्विक वर्ण देखील म्हणतात. पार्श्विक वर्ण देखील म्हणतात. पार्श्विक वर्ण देखील म्हणतात. ळला काय म्हणतात? पार्श्विक वर्ण देखील म्हणतात. किंवा मग ळ हा काय रे मराठी भाषेमधला स्वतंत्र वर्ण आहे. बऱ्याच अनेक वेळेस प्रश्न विचारलाय. ल हा काय रे स्वतंत्र वर्ण आहे. ल हा संस्कृत वर्णाला मराठीमध्ये एकही शब्द नाही. ल हा संस्कृत मध्ये नाही. ल हा मूर्धन्य उच्चारामध्ये येतो. रुठ रसाळ मुर्दा बेसिक सांगितलं मला थोडं समोरचं बोलायला पण मोकळा झाला बरोबर ना. म्हणजे मूर्धन्य आहे. मग पहिलं काय लक्षात ठेवा ल हा स्वतंत्र वर्ण आहे मराठी भाषेत. आणि एक वेळेस टॅक्सासेटरला विचारला बरं का द्रविडी भाषेत आलाय नंतर मात्र कधीच बोलला नाही तसं. म्हणून मग आपण काय लक्षात ठेवायचं ल हा स्वतंत्र वर्ण आहे. आता हो काय मुख्य महाप्राण आहे. मुख्य महाप्राण मुख्य महाप्राण ओके मुख्य महाप्राण आहे. मुख्य महाप्राण कोण आहे? हो आहे. आता बघा काय अजून तुम्हाला राहिले काय कठोर वर्ण. कठोर वर्ण कोणत्या वर्णाला म्हणायचं? जे पहिला आणि दुसरा ग्रुप आहे हा 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 याला कठोर वर्ण म्हणायचं. कठोर ख आणि ख पहिले दोन कठोर वर्ण कोणते? या स्पर्श चिन्हामधले पहिले दोन एक आणि दोन म्हणजे क ख च छ ट ठ त थ प फ आणि श श स प्लस काय रे श श स यांना या 13 काय म्हणायचं रे? पहिल्या दोन ग्रुप मध्ये किती आहेत? 10 आणि हे 3 किती हे 13 जे आहेत त्याला कठोर वर्ण म्हणायचं. का याचा उच्चार करताना काय रे थोडाशी काय होते कठीणता येते. त्याला आपण कठोर म्हणतो. बघा क ख च छ त थ त थ प फ आणि काय रे श श स हे 13 काय कठोर वर्ण आहे. कठोर वर्ण आहे. मग बाकी सगळे आता कठोर सोडून बाकी काही मृदू आहेत. मग मृदू कोणती विचारायची गरज आहे का रे? यांना सोडून बाकी सगळे मृदू आहेत. मग कोण कोणते आहेत? ग घ म्हणजे सगळे काय अर्धस्वर मृदू आहेत. त्यानंतर काय स्वतंत्र वर्ण मृदू आहे. महाप्राण हे जो काय मुख्य महाप्राण मृदू आहे. त्यानंतर ग घ अनुनासिक मृदू आहे. स्वर मृदू आहेत. तुम्हाला हे कळलं का? म्हणजे हे 13 सोडला तर बाकी सगळे काय मृदू आहे. लक्षात ठेवायची काय बाकी गरज आहे का रे? आता महाप्राण म्हणजे काय आणि अल्पप्राण म्हणजे काय हा प्रश्न पडतो. तर बघा जे लिहून बघितला हे दुसरा आणि चौथा गट जे आहे महाप्राण आहे. दुसरा आणि चौथा जो आहे ही महाप्राण आहे. आणि अल्पप्राण कोणते? हे आणि हे अल्पप्राण आहे. म्हणजे किंवा मग अनुनासिक देखील अल्पप्राण म्हणजे पण अल्पप्राण म्हणजे काय त्याच्यामध्ये लिहून बघितल्यानंतर यच येत नाही इंग्लिश मध्ये सोपा आहे. त्याला महाप्राण ते यच येतं महाप्राण यच येत नसतं ते अल्पप्राण सोपा आहे. बघा हे लिहून बघ के एच ए म्हणशील काय ओके. फक्त अपवाद काय स मध्ये एच येऊन देखील ते अल्पप्राण आहे आणि करे स मध्ये अल्पप्रकारे स मध्ये एच येत नाही तरी देखील ते महाप्राण. संपलं. महाप्राण आणि अल्पप्राण वर्ण कळाले का? मग आता याला काय अर्धस्वर आहे व्यंजनाचे प्रकार सांगतो तुम्हाला. व्यंजनामध्ये काय काय कोणाला काय म्हणतात हे जे शेवटचा गट आहे किंवा न न न म हे अनुनासिक आहे. यांना परस्पर पण देखील म्हणतात. बघा काय ते न न्य न न म काय न न न म आता तू म्हणायचं. आता तू म्हणता म्हणता काय पडायचं अनुनासिक म्हणतात. काय अनुनासिक त्याला परस्पर देखील म्हणतात. ओके. किंवा मग काय आता बघा हे
हे काय यरण काय अर्धा स्वर आहे, यातला र ला कंपित वर्ण म्हणतात. र हा करे कंद नसणारा व्यंजन आहे आणि र चार प्रकारे लेखन केलं जाते. चार प्रश्न आलेले आहेत. असो, पण यरण काय अर्धा स्वर आहे. अर्धा स्वर म्हणजे य कोणासारखा उच्चार होतो, अर्धा स्वर म्हणजे कोणत्या स्वरासारखा, ई सारखा, र रू सारखा, ल रू सारखा, व ऊ सारखा. यरणा हे काय अर्धा स्वर आहे. उष्णे कोण आहे ते श श स श, त्याला तुम्ही उच्चार करता बघा ना, श श स काय उष्णे, आणि घर्षण होते म्हणूनच हवा बाहेर पडते, म्हणून उष्णे किंवा घर्षक म्हणतात. हो हा मुख्य प्राण आहे. आणि महाप्राण विचारलं तर काय म्हणाल रे, याच्यामध्ये जो काय शब्द तुम्ही येऊन बघाल व्यंजन, त्यामध्ये यच येत असेल ते महाप्राण असते. येऊन बघायचं. फक्त च मध्ये यच येऊन ते महाप्राण नाही, आणि स मध्ये यच येत नाही तरी देखील ते महाप्राण आहे. हे दोन जर आपण लक्षात ठेवता, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. आणि काय रे, कठोर वर्ण कोणते आहेत? क ख च छ क ख क ख प फ श श स, काय कठोर आहे. म्हणजे 13 कठोर वर्ण आहेत. म्हणजे पहिले दोन आहेत आणि हे श श स हे कठोर आहे. ओके. आणि अरे तुम्हाला विशेष संयुक्त व्यंजने एक श आणि ते आहे. या हलंत असतील तर विशेष संयुक्त व्यंजने, आणि हलंत नसतील तर हे जोडाक्षर असतात. याच्या पलीकडे काही सांगायची गरज आहे का बाबा? बघा रे बाबा, इथे तुम्हाला सगळी वर्णरचना सांगितली जनरली, उच्चारस्थाने सोडून बाकी सगळं. मग कंठ कोणती वर्ण आहे? अरे अखो निसर्ग या नामे कंठ, ईच यशा नाम तालो, रूठ रसाळ मृदा, उपनामोश्च वकारस्य दंतोश्च. ते माहित पाहिजे. कळालं का? हे कळालं असेल तर स्वरांचे प्रकार सांगितलेत आपण आता समोर जाऊ. ओके. ही वर्णमाला कळणं गरजेचं आहे. वर्णमाला जर कळाली तर आपण समोर जाऊ शकतो. आणि या व्यंजनांचे जे काय ते काय आहेत, व्यंजनांना स्वरांत म्हणतात. अरे व्यंजनाला स्वरांत का म्हणतात रे बाबा? कारण यांच्या अंती स्वर आल्याशिवाय जमतच नाही कार्यक्रम. बघा ना, स्वरांत स्वर शेवटी असतोच. म्हणून बघा, त आम्ही सरळ लिहिला, क सरळ लिहिला म्हणजे याच्या अंती काय शेवटी स्वर आहे, क अधिक ग आहे. अंती स्वर असतो म्हणजे असतोच, मग त्याला स्वरांत म्हणतात व्यंजनाला. ओके. आणि परवर्ण, कारण दुसऱ्या वर्णाचं सहाय्य घ्यावं लागतं म्हणून याला परवर्ण देखील म्हणतात. परसवर्ण वेगळं. परसवर्ण म्हणजे काय रे? अनुनासिक. आणि परवर्ण म्हणजे व्यंजन. आणि व्यंजनाला काय म्हणतात? अजून हल देखील म्हणतात. का? तर हे असं लंगडं करून लिहितात म्हणून याला हल देखील म्हणतात. समोर आपला हल संधी महत्वाची आहे. आणि व्यंजनाला स्वराला काय म्हणतात रे? स्वराला स्व असंही म्हणतात, किंवा काय रे अच्छ देखील म्हणतात. इंग्लिश मध्ये, सॉरी संस्कृत मध्ये, इंग्रजी मध्ये अच्छ असे म्हणतात. अच्छ म्हणजे काय रे? स्वर. अच्छची संधी म्हणजे स्वर संधी. समोर बघणार आहोत. अच्छ देखील म्हणतात. कळलं का? एवढं कळलं असेल तर समोर जातो. बापू, हे आपण अजून एक ट्रेलर आहे, पिक्चर आपलं बाकी है. ये खाली ट्रेलर था, अब पिक्चर देखिए कितना बड़ा है पिक्चर. वर्ण बघा रे. आई बसली आहे का तू खाली? वाटला देवा आमटी. कोणासोबत बोलवलं? कृष्ण
न्यपर्यंतची मुळाक्षर असं कोणी म्हणलंय रे? तरखडकर. म्हणजे वर्णाची व्याख्या जी आहे वेगवेगळे तरी ते विचारू शकतात. जसं भाषेची व्याख्या विचारलेली आहे तसं वर्ण म्हणजे काय रे? ही सगळे वर्ण आहेत. ही जी काय सगळे वर्ण आहेत म्हणूनच याची माला बनलेली आहे, वर्णमाला. बरोबर? ही वर्ण आहे. म्हणजे वर्ण म्हणजे काय रे? आपल्या आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. आणि हे नुसतं म्हणून फायदा आहे का रे? त्याला लिहून ठेवलं, त्याला वर्णाने रंगाने लिहून ठेवावं लागते. ते मूलध्वनी हवेत फिरतात पण नाहीसे होतात, पण हे रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवावे लागतात. आणि ज्याला आपण रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवतो त्याला आपण वर्ण असं म्हणतो. वर्ण म्हणजे अपासून न्यपर्यंतची मुळाक्षरे असं तरखडकर यांनी सांगितलेलं आहे. कोणी म्हणलं रे? अपासून न्यपर्यंत. हिची व्याख्या कोणाची आहे? तरखडकरची आहे. वर्णाची व्याख्या कोणी केली की अपासून न्यपर्यंतची मुळाक्षरे म्हणजे वर्ण होय? तर तरखडकर यांनी व्याख्या केलेली आहे. आता बघा, तर हे सर्वात्मिक व्याख्या आहे. याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. याच्यावर प्रश्न विचारला, अजून या कुठल्याही व्याख्येवर प्रश्न विचारलाय बाकीच्या, पण याच्यावर विचारलेला आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या तोंडावरती निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? वर्ण म्हणतात. मूलध्वनींना, हे शब्द महत्वाचा आहे. काय? मूलध्वनींना. आपल्या तोंडावरती निघणाऱ्या मूलध्वनींना, मूलध्वनींना, ध्वनीचे चिन्ह नाही, ध्वनीचे चिन्ह मध्ये अक्षर येते. मूलध्वनी, मूल आलं पाहिजे. मूल 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 म्हणजे वर्ण. मूलध्वनींना वर्ण म्हणतात. मूलध्वनींना वर्ण म्हणतात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. वर्ण असं म्हणतात. ही सर्व करे हे सर्वांनी मान्य केलेली व्याख्या आहे वर्णाची. म्हणून ही व्याख्या जनरली जास्त विचारली जाते. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. वर्णच का म्हणायचं? जे तोंडावाटे निघणारे मूलध्वनी आहेत ते रंगाने किंवा वर्णाने लिहून ठेवावे लागतात, कारण ते नाहीच होतात, हवेमध्ये विरतात. पण वर्णाने लिहून ठेवलेला, रंगाने लिहून ठेवलेला वर्ण असं म्हणतात. वर्ण म्हणजे काय? वर्णाने वर्णाने गोळा आहे का काय पोरगा बघले? वर्ण म्हणजे काय? रंग. आणि बघा, अजून एकाने वेगळी व्याख्या केलेली आहे. कुणी मंगळूरकरांनी व्याख्या केलेली आहे. शब्द हे ज्या ध्वनीचे बनलेले असतात त्या ध्वनीचे अंत्यवयव म्हणजे वर्ण होय. काय म्हणले बघा यांनी? काय लक्षात ठेवायचं? शब्द हे ज्या ध्वनीचे बनलेले असतात त्या ध्वनीचे अंत्यवयव. अंत्यवयव म्हणजे कोण म्हणायचं रे? मंगळूरकर म्हणायचं. बघा, शब्द हे ज्या ध्वनीचे बनलेले असतात त्या ध्वनीचे अंत्यवयव म्हणजे वर्ण होय असं कुणी म्हणलंय? अरविंद मंगळूरकर यांनी व्याख्या केलेली आहे. अरविंद मंगळूरकर. लिहून ठेवा. झोपला की काय रे? तिथं लक्षात तुला हे करावं लागणार आहे, पर्याय नाही. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय असं कुणी म्हणले? दामले. मोठी दामले यांनी सांगितलंय की मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय. मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय असे मोठे दामले यांनी वर्णाची व्याख्या केली. बाकी मग वर्णाची व्याख्या भाषेतील शब्दात असलेले ध्वनी म्हणजे वर्ण होय असं कोणी म्हणलेले? सपा काय? सबनीस यांनी म्हणलेलं आहे. सबनीस. पांडुरंग महादेव सबनीस. भाषेतील शब्दात असलेल्या मूळ ध्वनी म्हणजे वर्ण होय सबनीस यांनी म्हणलेलं आहे. भाषेतील शब्दात असलेले मूळ ध्वनी म्हणजे वर्ण होय कोणी म्हणले? भाषेतील शब्दात असलेले मूळ ध्वनी म्हणजे कोण म्हणलंय? सबनीस. ओके. आणि काय? मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे काय? दामले. ध्वनी दामले. मग ध्वनीचे अंत्यावयव म्हणलं की काय? मंगळूरकर. आणि मूळ ध्वनींना वर्ण तरी सर्वानुमते स्वीकारलेले आहे. आणि मग पासून यापर्यंत मुळाक्षर म्हणलं की तरखडकर म्हणायचं. ओके. आणि हे लक्षात ठेवा, मनुष्याच्या कंठादी नादोत्पादन अवयवापासून जे ध्वनी विशेष उत्पन्न होतात त्यास वर्ण म्हणावे असं चिपळूणकरांनी सांगितलेलं आहे. वर्ण म्हणजे काय? उदाहरणार्थ एखादं उदाहरण कोणतंही घ्या. मुलींनी शाळेत रोज जावे हे काय वाक्य आहे? पूर्ण अर्थाचं वाक्य आहे. आणि हे काय रे? शब्द आहेत. मला लक्षात घ्या, हे शब्द आहेत. 1 2 3 4 शब्द आहेत. बरोबर ना? 4 शब्द आहेत. शब्द कशापासून बनलेले? मग हे काय? हे मूळ काय? मग याच्यातलं एक काय? आपण काय म्हणलं रे? हे म्हणजे पूर्ण वाक्य झालं. आणि यातले हे जे काय 1 2 3 4 काय शब्द आहेत.
शब्द किंवा पद म्हणा. मग याच्यामध्ये हा काय आहे प्रत्येक. ओके, हा मू काय रे, हा मू म्हणजे अक्षर आहे. अक्षर आहे किंवा त्याला ध्वनी चिन्ह म्हणू शकतात. अक्षराला ध्वनी चिन्ह म्हणतात. ओके, आणि याच्यातलं आता हे कशापासून बनलेलं आहे, म अधिक उ पासून बनलेलं आहे. ओके, म अधिक उ पासून बनलेलं आहे ना रे, म अधिक उ पासून बनलेलं आहे. हे काय आहेत, हे आहेत मूलध्वनी. यांना आपण वर्ण म्हणू शकतो. बरोबर, ही मूलध्वनी आहे. म्हणजे वर्ण म्हणजे काय मग, हे आहे. म्हणजे वर्णापासून काय बनणार आहे, हे वर्णापासून हा काय अक्षर आहे. अक्षर, अक्षर हे पूर्ण उच्चारित असते. अक्षरांच्या समूहाला, हे अक्षर आहे, अक्षरांच्या समूहाला काय म्हणतो आपण, शब्द. शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाले असताना आपण काय म्हणतो, शब्द. आणि हे म आणि वाव काय ते मूलध्वनी आहे. मूलध्वनी, मूलध्वनी म्हणजेच वर्ण आहे. मग मूलध्वनी म्हणजे कळालं काय बाबा, वर्ण म्हणजे काय कळालं काय. त्याच्यामध्ये मग ली आहे ह्या, अरे ल अधिक ई अधिक काय अनुस्वार आहे. म्हणजे हे काय, ही मूलध्वनी आहे. कारण हा ली काय मग अक्षर आहे आणि मुलींनी काय शब्द आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. ओके, याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. मी याच्यावर विचारलाय काय रे, मुलांनी, याच्यावर विचारलाय मुलांनी. मग याच्यामधले मू काय आहे, मू काय मग अक्षर आहे. आणि याच्यातलं म अधिक ऊ काय आहे, काय रे ज्याची फोड केल्यानंतर ते काय मूलध्वनी आहे. याच्यापेक्षा आता खाली रचना करता येत नाही याची. मग म काय कशा सुपरले करता येते काय रे, करता येत नाही, त्याला मूलध्वनी म्हणायचं. याच्या खाली मला जाता येत नाही म्हणून हे मूळ आहे ध्वनी. याला फोड करता आलंय, मग हे अक्षर आहे. ओके, हे लक्षात आलं पाहिजे बाबा, कळतंय का. ते सगळं समजत समजत गेलं तरच फायदा आहे माझा. तुम्हाला नाही समजलं मग काय फायदा आहे, डबल डबल सांगत तुला. किती वेळेस सांगायला तयार आहे, पण ते समजलं पाहिजे. हळूहळू होऊ द्या, गडबड नको, पण ते समजलं पाहिजे. मुळात सकट बाहेर पडलं पाहिजे. हा मेन उद्देश आहे माझा. नेक्स्ट म्हणजे तुम्हाला आता कळालं असेल की वर्ण कशाला म्हणायचं, कारण हे लिहून ठेवले बघा. हे म आणि उ याला म असंच म्हणायचं. हे वर्णानं लिहून ठेवले म्हणून याला आपण वर्ण म्हणतो. आणि हा ही मूलध्वनी आहे. मूलध्वनीला आपण वर्ण म्हणतो. आणि याच्यापासून बनलाय कोणता, हा असा बनलाय मूळ. हा काय मग अक्षर आहे. अक्षर म्हणजे नाश न पावणारे, लिहून ठेवलेलं आपण. आता लिहून काय नाश नाही होत. बघा आता शब्द कशाला म्हणायचं, आता जे बघितलं आपण काय, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला, हे महत्वाचं. काही अर्थ प्राप्त होला, मी काही लिहिलं असं बघा. उदाहरणार्थ मला लिहायचं कोणता शब्द, कोणता कोणताही सांगा. ठराविक क्रमाने आले पाहिजे अक्षर. एक एक अक्षर घेतो. काय घेतो, स. सरशतो काय आहे का रे, काहीच अर्थ होत नाही याचा. कारण हे ठराविक क्रमाने आले नाही आणि स्वाभाविक क्रमाने आले. बघा आता संतोष काय, हे ठराविक क्रमाने पाहिजे. आणि हे एक अक्षर आहे, हे एक अक्षर आहे, हे एक अक्षर आहे. म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला, हे अक्षरांचा समूह आहे. तीन म्हणजे समूह आहे रे, दोन किंवा दोन पेक्षा अधिक समूह म्हणतो आपण. अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात, शब्द म्हणतात. अक्षरांचा समूह आहे, हे अक्षर आहे. आणि याच्यामध्ये मूलध्वनी कोणता आहे, हे असा आहे. हे मूलध्वनी आहे, हे. ओके, मग अक्षर म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण शब्द असं म्हणतो. आता बघा अरे अक्षर हे, आता अक्षर काय म्हणजे, अक्षर म्हणजे काय, अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा असतात, मूलध्वनी नसतात. अरे त्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा असतात, त्यांना ध्वनी चिन्ह म्हणतात. काय म्हणतात, ध्वनी चिन्ह. ध्वनीचे चिन्ह जे आपण ध्वनी करतो, मूल ध्वनी करतो, त्याचं चिन्ह म्हणजे हे आहे. मूल ध्वनी म्हणजे वर्ण आहे आणि ध्वनीचं चिन्ह म्हणजे काय, अक्षर आहे. कारण ते नाश पावत नाही म्हणून ते ध्वनीला चिन्हाने घेऊन ठेवतो आपण त्या ध्वनीला. ओके, हे अक्षर म्हणजे नाश न पावणारे स्वर प्लस युक्त व्यंजने, याला अक्षर म्हणतो आपण. सगळी स्वर हे अक्षर आहे. त्यांना कोणाचं सहाय्य लागते का रे. म्हणजे काय अक्षर म्हणजे काय मग, पूर्ण उच्चारित वर्ण.
त्याला अक्षर म्हणून स्वर हे पूर्ण उच्चारित आहेत मग अक्षरामध्ये गणना होतो. तर मग स्वरयुक्त व्यंजने म्हणजे काय? आता व्यंजन म्हणजे काय अक्षर म्हणता येईल का नाही? जेव्हा व्यंजनामध्ये तुम्ही स्वर मिसळता कारण ते पूर्ण उच्चारित नसतात. काय समजा हा स्वर काय व्यंजन आहे, हा काय अपूर्ण उच्चारित आहे कारण हलंत आहे, लंगडा आहे. मग याच्यामध्ये मी जेव्हा स्वर मिसळेल, समजा अ मिसळला, आता हा च तयार झाला, मग हा काय झाला? अक्षर झाला. बघा अक्षर म्हणजे काय? सॉरी अक्षर म्हणजे काय? स्वरयुक्त व्यंजन पाहिजे, स्वरयुक्त व्यंजन पाहिजे, त्यालाच आपण अक्षर म्हणू शकतो. कारण अक्षर हे पूर्ण उच्चारण. व्यंजन काय असतं रे? हे व्यंजन काय? अपूर्ण उच्चारित आहे. व्यंजन हे अपूर्ण उच्चारित असतात, स्वर हे काय असतात रे? पूर्ण उच्चारित असतात. आणि स्वर प्लस व्यंजन, सॉरी व्यंजन प्लस स्वर, मग काय तयार होते? अक्षर तयार होते. मग कोणतंही घेऊ शकता अक्षर, कोणतंही घ्या. सांगा एक घ्या, पी घ्या. आता समजा मी याच्यामध्ये म्हणलं पर्वत हा घेतला, मग याच्यामध्ये काय आहे? हे सरळ आहे, मग क अधिक ग आहे, मूल ध्वनी आहे, बरोबर रे? क अधिक ग हा मूल ध्वनी आहे. म्हणून काय बघा नुसता व्यंजन आहे, व्यंजन सोबत स्वर आहे, म्हणून हा काय झाला? अक्षर झाला. मग या 3 अक्षर झाले, 4 अक्षर आहेत. तर र म्हणजे कसं आहे? र अधिक अ. व म्हणजे काय? व अधिक अ. पर्वती असं असलं तर मग काय? त अधिक ई आहे, मोठी. ओके. मग अक्षर म्हणजे काय? मग नाच न पावणारे, हे असं लिहून ठेवलेलं म्हणजे असं बघा, याला काय म्हणतात? खोली चिन्हानं लिहून ठेवलेलं. नाच न पावणारा स्वर प्लस स्वर युक्त व्यंजने, सगळी स्वर अक्षर आहे. मग कोणताही अक्षर आहे, त्याला कोणा साई घ्यायची गरज आहे का? आ ई कोणतंही घ्या, काय अक्षर आहे. ओके. आणि वाक्य म्हणजे काय बाबा? वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं होय. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं होय. कोणताही विचार अर्थाचा असला, म्हणजे कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं होय. काय? मी जेवायला चाललोय, काय? वाक्य आहे. मी फिरायला चाललोय, हे वाक्य आहे. पूर्ण अर्थ आहे ना. मी खेळतोय, वाक्य आहे. मी प्रेम करतो, वाक्य आहे. ती माझ्यावर प्रेम करते, वाक्य आहे. पूर्ण अर्थ सांगणार आहे, अर्थ लागलेला तुम्हाला. मी तिला पत्र दिला, तो कचरा समजून तिने डस्टबिन मध्ये फेकला, वाक्य. म्हणजे वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचं बोलणं होय. म्हणजे वाक्य कशापासून म्हणतात? शब्दांपासून. आणि शब्दांची मालिका, अर्थपूर्ण शब्दांची मालिका म्हणजे काय? वाक्य होय. अर्थपूर्ण हे वाक्य खूप महत्वाचं आहे, शब्द पॉइंट. ओके. आणि वाक्यामध्ये पद पण येतात, शब्द पण येतात. ओके. वाक्य म्हणजे काय? मग पूर्ण अर्थाचं बोलणं. आणि एक शब्दांपासून एक वाक्य तयार होतं बघा. पण ते शब्द कसे पाहिजे? अर्थपूर्ण शब्दांची रचना पाहिजे. समजा उदाहरणार्थ मी म्हणलं सागर व्यायाम करतो, दररोज किंवा नियमित करतो. ओके, करतो. मग आता हे काय वाक्य आहे? सागर हे एक शब्द आहे, व्यायाम हे एक शब्द आहे, दररोज एक शब्द आहे, करतो एक शब्द आहे. या 4 शब्दापासून वाक्य बनलेलं आहे. म्हणजे अर्थपूर्ण आहे. सागर व्यायाम दररोज करतो म्हणजे शब्द काय? अर्थपूर्ण शब्दांची मालिका. म्हणजे काय? त्याला पूर्ण अर्थाचं बोलणं असं म्हणतात. ओके. वाक्य वाक्य अक्षर शब्द वर्ण कळाला का रे बाबा? वर्ण हे झाले आपल्या काय वर्ण विचाराबद्दल बेसिक झालंय. ओके. बेसिक काही गोष्टी आहेत. आपण आपल्या मूळ करे वर्णमालेवर येऊ. वर्णमाला म्हणजे काय? मूळाक्षर होय. आता बघा, वर्णमाला म्हणजे काय? वर्णमाला म्हणजे मूळाक्षर होय. काय होय? मूळाक्षर होय. बघू आता वर्णमाला म्हणजे मूळाक्षर. आता सगळं डिटेल मध्ये हळूहळू एक स्टेप बघू. मराठीतील वर्णमाला डॅडॅश मधून घेतलेली आहे. कुठून रे? संस्कृत मधून घेतलेली आहे. मराठी वर्णमाला कुठून घेतलेली आहे? संस्कृत भाषेतून घेतली आहे. कोणत्या भाषेतून? संस्कृत भाषेतून. विचारतात तुम्हाला कोणत्या भाषेतून आपली वर्णमाला घेतली? संस्कृत भाषेतून घेतलेली आहे. कोणत्या भाषेतून घेतली? बघा, एक कीवर्ड आहे. अरे वर्णमाला म्हणजेच काय? मूळाक्षर होय. वर्णमाले 3 वर्ण करे. मराठीतील वर्णमाला कोणत्या भाषेतून घेतली असं वाक्य टाकलं. वर्णमाला आपली कुठून घेतली? संस्कृत भाषेतून घेतली आहे. कोणत्या भाषेतून? व्हेरी इम्पॉर्टंट. संस्कृत भाषेतून घेतलेली आहे. काय? अपासून. कुठून? अपासून. बघा, मूळाक्षरांना वर्णमाला म्हणतात. म्हणजे वर्णमाला कुठून? अपासून श आणि
न्य जे आहे श आणि ज्ञ पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्णमाला म्हणतात. बघा अ पासून क्ष आणि ज्ञ पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्णमाला म्हणतात. मराठीतील वर्णमाला संस्कृत भाषेतून घेतलेली आहे. वर्णमाला म्हणजे मुळाक्षर होय. अ पासून क्ष व ज्ञ पर्यंतच्या मुळाक्षरांना वर्णमाला म्हणतात. आता मराठी भाषेत विशेष संयुक्त व्यंजनासह किती वर्ण आहेत रे सध्या? 52 वर्ण आहेत. मराठी वर्णमाला कितीची आहे आता सध्या? 52 वर्ण आहेत. बघा वर्णमाला म्हणजे मुळाक्षर होय. मराठीतील वर्णमाला कुठून आलेली आहे? संस्कृत भाषेतून घेतलेली आहे. आपल्या वर्णमालेमध्ये अ स्वरापासून सुरू होते आणि विशेष संयुक्त व्यंजने श आणि ज्ञ पर्यंत आपली वर्णमाला मुळाक्षर आहे. मराठी भाषेत विशेष संयुक्त व्यंजने सह 52 वर्ण आहेत. विशेष संयुक्त व्यंजनासह किती? 52 वर्ण आहेत. ओके स्वर त्यामध्ये किती बघा 10 नोव्हेंबर 2022च्या जीआर नुसार म्हणतोय त्यामध्ये स्वर किती आहेत रे? 14 आहेत. आताच आपण बघितले कोणते 14 स्वर आहेत. 14 स्वर समोर अजून बघणार 14 स्वर दोन स्वरादी आहे आणि व्यंजन किती आहेत रे? 34 आहेत. विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत. असे हे आपली वर्णमाला सध्या 52 वर्णाची बनलेली आहे. याच्या अगोदर स्वर किती होते? 12 स्वरादी 2 व्यंजने 34 असं हे सगळं आपलं 48 वर्णमाला 48 वर्णाची होती पूर्वी. 12 स्वर 12 2 34 आणि 12 46 आणि 46 2 48 अशी आपली पूर्वी 48 ची होती. आता मात्र 10 नोव्हेंबर 2022च्या जीआर नुसार स्वर 14 आहेत. स्वरादी 2 आहेत. व्यंजन 34 आहेत. विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत. असे 52 वर्णाची आपली वर्णमाला आहे. 52 वर्णाची वर्णमाला सध्या आहे. ओके थोडं पाणी पितो. नुसता कसा कोरडा करते काय काय बोलते काय माहित. त्यांना थोडंफार माहित आहे ना वर्णमाला. ते म्हणते किती हळू घेते रे मास्तर आणि त्याला काहीच माहित नाही. ते म्हणते बरं घेते बाबा. जग असंच आहे रे. ज्याच्याकडे असते त्याला किंमत नसते. हळू घे तुझं बरं आहे ना तुला. ए बाब्या रिव्हिजन तर होतं तुझे. नाही नाही मला सगळं माहिती आहे. मला सगळं माहिती आहे. आणि जाऊन तिथं टाइम तिथं महत्वाच्या जागी जाऊन जे व्हायचं ते होतं. बारीक गोष्टीकडे लक्ष देत नाही. मेन टाइमला जाऊन पेपर मध्ये चूक करून येते. मला लई माहिती आहे. मला लई माहिती आहे म्हणते. उठावळा नवरा गुडघ्याला फाशी. कालच शिकलो बरोबर. म्हणून गडबड करायची नाही. नाही सर मला हे सगळं माहित आहे. काही विचारा सर विचारा सरांनी विचारा ती विचारा ती विचारा. गडबड नको करू. सगळं व्यवस्थित बघ. ओके एकदा बघलास कीड निघून जाते. भविष्यात पुन्हा कधी अडचण येणार नाही. ओके मला काय वर्णमाला म्हणजे मुळाक्षर होय. काय वर्णमाला म्हणजे काय? मुळाक्षर होय. बघा आता 10 नोव्हेंबर 2022 नुसार विशेष संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ आहेत. आणि काय स्वर हे आपले किती 14 आहेत. स्वर 14 स्वरादी 2 व्यंजने 34 विशेष संयुक्त व्यंजन 2 अशी आपली 52 वर्णाची वर्णमाला आहे. सो नेक्स्ट आता स्वर बघू. स्वर नॉर्मल बघा. स्वर वर्णमालेतील काय कोणती स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत रे? कोणती सांगा रे? बघा असं विचारलं होतं एक प्रश्न. काय रे? रू लू बस 2 रू लू आणि कोणता आहे? बरेच तुला म्हणतात त्याला. अजूनही आपण याचा उच्चार गप करत नाही. कसं बघा काय रे सांग रे. इथं वापरतोच नाही रे. ऋ पण आपण खऱ्याच ठिकाणी वापरतो. बऱ्याच ठिकाणी ऋषी. ऋण व्यक्त करताना अजून कुठे बाबा चला कुठला आहे? लू हा वृत्ती हा एकच शब्द आहे याच्यासाठी. बरोबर हे थेट अक्षराच्या स्वरूपात स्वर डायरेक्ट अक्षराच्या स्वरूपामध्ये आणि चिन्हाच्या स्वरूपात म्हणला तर चिन्हाच्या स्वरूपात कसं वापरतोय आपण बघा. ऋषी गृहपाठ कृष्ण. आता कृष्णामध्ये काय रे? ग अधिक रू आहे की नाही रे? गुरु आहे. हे काय? ग अधिक रू आहे.
हे चिन्हाच्या स्वरूपात आलं नाही, हे असा चिन्ह आहे त्याचा, असा अर्धचंद्राचा चिन्ह. याला चिन्हाच्या स्वरूपात येणं म्हणतात आणि याला कार्य सरळ अक्षराच्या स्वरूपात येणं म्हणतात. बरोबर ना रे? तर असो बघा, आता हे जे काय यांचा आता जास्त काय वापर होत नाही म्हणून हे कार्य भविष्यात लुप्त होण्याच्या मार्गावर कसं म्हणतात मग विचारतात, खालीलपैकी कोणती स्वर हे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, कोणती आहेत? याच्यासोबत एकच शब्द आहे क्लृप्ती. अरे हा लुचा वर्णमालेतलं रू रू आणि ञ. पण 10 नोव्हेंबर 2022च्या JR मध्ये असं सांगितलंय, याला कंटिन्यू वापरा. काय सांगितलं रे? कंटिन्यू वापरा, कंटिन्यू करा, असं 10 नोव्हेंबर 2022च्या JR मध्ये सांगितलं. हे सांगितलंय लोक तुम्हाला आहे म्हणून. पण आयोगात एक प्रश्न आलाय म्हणून ते वाक्य टाकलंय मी तुम्हाला. तरी रू असं विचारलं भविष्यामध्ये, वर्णमालेमधले कुठली लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत स्वर कोणते आहेत? रू लो आणि काय रे? ञ ञ ञ तत्पुरुष समास. तत्पुरुष समास नाकातून म्हणायचं. मग काय म्हणते याला? नत्र तत्पुरुष समास. नत्र त्र नाही रे बाबा, हे त्र नाही, हे त्र असा असते बाबा. हे त्र आहे. त्र म्हणजे त अधिक र अधिक अ आहे. हे जोडाक्षर आहे आणि मी जे सांगतोय ते अनुनासिक आहे, व्यंजन आहे, हलंत आहे. बघ ना थोडं कळतंय का तुला? त्याच्यामध्ये मी दांडी मारलेला आहे, इथं दांडी नाही. शाळेत दांडी मारतो तू, तसली दांडी बरोबर ना? ते तरी पण त्याला कळत नाही की अरे त्र म्हटलं आणि काय म्हटलं फरक कळत नाही. कळलं पाहिजे का बाबा? बघा वर्णमालेतील रो लो आणि ञ हे भविष्यात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तुला कधी विचारला कोणती स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, तो विचारलं तरी यायला पाहिजे. त्यांनी दिलं होतं खाली कोणती लुप्त होण्याच्या मार्गावर नाही, त्यामध्ये दिलं होतं रू रू आणि ञ आणि ञ दिलं होतं. ञ हे नाही, ज्ञानेश्वर बाबाचं. ओके, आलं लक्षात? म्हणजे विचारलं होतं मी ते आणून सोडून टाक. कारण म्हणजे काही सोडायचं नाही, आयोगाचे प्रश्न सोडायचे नाही, शिष्यवृत्ती नवोदय सोडायचं नाही, किंवा मग काय बोराबाळा मित्रांना सोडायचं नाही. जे महत्वाचं आहे, जे कार्य इम्पॉर्टंट आहे, असे सगळं या ठिकाणी तुम्हाला आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बाहेर काही करण्याची गरज पडू नये विद्यार्थ्याला, हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. माझा बघा काय स्वर कोणते? 14 स्वर आहेत. मग 14 स्वर फक्त स्वर ऐकून घ्या कोणते. आपण त्याचे प्रकार प्रकार समोर अजून बघणार आहोत. समोर तुम्हाला सांगितलं तेच आहे सगळं. मी तुम्हाला पहिले काय घेतलं रे? ट्रेलर घेतलाय. ट्रेलर म्हणजेच पिक्चर आहे. हा सुरुवातीला सांगितलं आहे ट्रेलर आहे. ते ट्रेलरचं पिक्चर हे मोठं करून बघतोय आता बघा. कारण चला बघा ते कार्यक्रम. अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ ओ औ. हे काय 14 आहे स्वर आहे. स्वर कोणते आहेत असं विचारलं तर हे स्वर आहे. इकडे बघ रे कोणकोणते स्वर आहेत. मी स्वराचे प्रकार म्हणतो बरं, केवळ पहिले स्वर लक्षात ठेवा. अ आ इ ई उ ऊ रू लू ए लो नाही रे काही लू आहे. लू 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 पण वाक्य करून म्हण. ए ऐ ओ औ. ओके, बाजूचं तुमच्या भाज्याबरोबर घाबरलं पाहिजे अभ्यास करता. अरे मास्तर कोणता मास्तर आहे हे असलं बोलणार आहे, त्याला बोलवा बरं माझ्याजवळ. बरोबर, तुम्ही जर रात्री जर मोबाईल मध्ये बघत बसला आणि जे काय अरे बापरे कोण मास्तर आहे काय ओरडत हे तसं तो आम्ही कानातून हेडफोन बाहेर नाही बाहेर पडलं पाहिजे बरोबर. चला आणि हे इंग्रजीतून मराठीत अरविंद मंगळकरांनी आणलंय. कोणी आणलंय सांगितलंय तुम्हाला मी. कुणी आणलंय विचारतात. कोणत्या भाषेतून आले विचारतात. इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. कुणी आणलेले आहे? अरविंद मंगळकरांनी. मग हे दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेमध्ये आपण काय घेतलंय? घेतलेले. कुणी यांना काय म्हणायचं? आदत्त स्वर. आदत्त स्वर काय म्हणायचं? आदत्त स्वर. आदत्त स्वर. आदत्त स्वर. ओके, बघा स्वर किती आहेत रे? 14 आहेत. अ आ इ ई उ ऊ अरे उ रू लू ए ऐ ओ औ. काय स्वर आहेत? 14 स्वर आहेत. मग आणि जे नवीन आलेले आहेत आता पूर्वी 12 होते. हे दोघं आलेले हे दोघं इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले आहेत. कोणत्या भाषेत आले विचारतात? इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले आहेत. कुणी आणले मराठीमध्ये? अरविंद मंगळकर. झोपीत विचारलं तरी सांगायला पाहिजे, एवढ्या वेळ सांगितले पुढे. तर याच्यावर सगळं संधी अवलंबून आहे. स्वर कोणते आहे झोपीत सांगता आलं पाहिजे. मी काय बोलतो रे? तरी एवढं सांगून आरडाओरडा करून तरी तिथं कन्फ्युजन झाला तर माझ्यावर वाईट कोणी नाही.
हे काय स्वर आहे ओ आ इ ई उ ओ रू लू ए ऐ ओ आणि आ हे स्वर आहे. आणि 10 नोव्हेंबर 2022च्या जीआरनुसार हे 14 स्वर आहेत. त्याच्यानंतर बघा आ आणि वा इंग्रजी भाषेतून मराठी झालेली स्वर आहेत. ओके चला आता स्वरादी वगैरे गैरादी देतो तुला स्वरादी. स्वरादी म्हणजे स्वरादी कोणी आणलेले मोठे दामले यांनी मराठीत आणलेले आहे याला. स्वरादी यांना स्वरादी कोणते दोन आहेत. कोणकोणते बघा हे दोन अम आणि आहा. आपण म्हणतो आहा किती भारी आहेस तू. आहा दे आहा अम आहा अम आहा अम आहा. हे काय स्वरादी आहे. अम आहा आहा म्हणताना श्वास सोडण्यासारखं होतं. त्याला हिसरा देण्यासारखं होतं. त्याला विस्फोट म्हणतात. हे काय ते याच्या चिन्हाला नाव काय बघा हे वरच्याला याला म्हणतात अनुस्वार. वगैरे अनुस्वार अनुस्वार. हे काय रे विसर्ग. या चिन्हाला विसर्ग म्हणतात. हे काय स्वरादी आहेत. स्वरादी काय म्हणायचं याच्या आधी स्वर आहे म्हणून याला स्वरादी म्हणायचं. हे अनुस्वार आहे आणि हे काय विसर्ग आहे. अम आणि हा हे दोन पहिले एवढं लक्षात घ्या. स्वरादी स्वरादी यांच्या अगोदर स्वर कसा येतो दाखवू थोडं थोडा बघू संपूर्ण समोर बघा कोणता रे आता शंकर. आता याच्या अगोदर स्वर आला पाहिजे. शंकर बघा हा श आहे अधिक काय रे काय श अधिक अ आहे आणि नंतर काय प्लस अनुस्वार. मग काय रे या अनुस्वाराच्या अगोदर काय आला स्वर आला म्हणजे याला स्वरादी म्हणायचं. स्वर आहे आधी ज्याचा असा तो स्वरादी. ए गैरादी बगरे स्वरादी. स्वरादी कोणते दोन आहेत. अम आहा. मग स्वर कळले का स्वरादी कळले विषय क्लोज संतो समोर. ओके हे माहिती असणं गरजेचं बरं का. हे आपण बेसिक बघतोय. मग स्वरादी दोन आहेत बघा. त्यानंतर बघा व्यंजन. व्यंजनाला नाव काय म्हणतात स्वरांत. का स्वरांत म्हणतात यांच्या अंकी स्वर असतो याला स्वरांत म्हणतात. कारण याला हलांत का म्हणतात रे हे कारण हे पाय मोडून लिहितात. असं हे पाय हलचिन्ह हे बघा हे क या चिन्हाला काय म्हणतात हलचिन्ह. आणि कोणी हलचिन्हाने लिहितात म्हणून याला काय म्हणतात हलांत देखील म्हणतात व्यंजनाला. ओके परवर्ण दुसऱ्या वर्णानं खरे दुसऱ्या वर्णाचं सहाय्य उच्चाराच्या वेळेस घ्यावं लागतंय म्हणून त्याला व्यंजन म्हणतात. व्यंजन म्हणजे काय अपूर्ण उच्चारित. व्यंजना कशा असतात अपूर्ण उच्चारित. स्वर कशा असतात पूर्ण उच्चारित. व्यंजना कशा असतात अपूर्ण उच्चारित. असं सांगता आलं पाहिजे. काय ओरडत तरी हे वेगळाच माणूस आहे हा पा ही वेगळाच आहे. लक्षात राहिलं पाहिजे. वेगळा अभ्यास करण्याची गरज पडली नाही. माझ्या घरी जाऊन पुस्तक उघडण्याची गरजच राहणे हा माझा मेन मोटिव्ह आहे. शिकवण्यात ते ताकद असली पाहिजे. मला आरडाओरडा करून माझा घसा गिळवाय गिळायचा आहे काय मला पण खूप त्रास होतो. पण ते पर्यायी नाही. विद्यार्थ्यांच्या गळापर्यंत काय गळ्यापर्यंत ते जर समजा पोहोचवायचं असेल गळे उठवायचं असेल तर गळा गेला तरी चालेल. लक्षात घ्या निश्चिंत मी तुमच्यासाठी हे प्रयत्न करणारच सोडणार नाही. बघा कारण व्यंजनाला स्वरांत का म्हणतात यांच्या अंती स्वर येते म्हणून स्वरा वाचून यांचा उच्चार पूर्ण होत नाही म्हणून यांना स्वरांत म्हणतात. यांना हलांत का म्हणतात ही लंगडी करून लिहितात पाय मोडून लिहितात याला हलांत म्हणतात. आणि परवर्ण का म्हणतात कारण दुसऱ्या वर्णाशिवाय याचा वर्ण करे उच्चार पूर्ण होत नाही याला परवर्ण म्हणतात. मग व्यंजन कोणती आहेत मी सांगितलंय. कारण व्यंजन किती आहेत रे 34 आहेत. त्यापैकी स्पर्शव्यंजन 25 आहेत. हे स्पर्शव्यंजन गटातली आहे. स्पर्शव्यंजन गटातलाच आपण वर्गीकरण करू शकतो म्हणून याला स्पर्श व्यंजनालाच काय रे वर्गीय व्यंजने देखील म्हणतात. काय वर्गीय व्यंजने. मग कोणती स्पर्श व्यंजने आहेत रे क ख पासून पर्यंतला काय म्हणतात रे या 25 जणाला स्पर्श व्यंजने म्हणतात. व्यंजनामधल्या स्पर्श व्यंजनाला म्हणतात. मग कोणत्या स्पर्श व्यंजने क ख क ख न्य न्य याला निय म्हणायचं. वांगमय वगैरे याचा एक शब्द लिहून दाखवतो बघ हे वांगमय किंवा मग काय रे वांग निश्चय हे इथं म्हणतोस का रे तू हे बघ हे वाढ निश्चय वाढ नाही रे गैरादी वांग 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 निश्चय. हे कसं वाचायचं याला वांग निश्चय वांगमय ते वाडमय म्हणते वाडमय. वाच रे याला म्हणलं की वाडमय म्हणते. याला वाडमय म्हणलं की वाढायचंय. आता बघा काय रे मग आता स्पर्श व्यंजने क ख ग घ
च छ ज झ न्य ट ठ द ध न ट ठ द ध न प फ ब भ न काय स्पर्श व्यंजन आहेत त्याला मध्ये पहिला शिकवते काय हे हा पहिला शिकवतो आलंय कुठून हे उत्तरेकडून आले का दक्षिणेकडून आलंय अरे ही व्यंजन बघा काय स्पर्शव्यंजन कोणती आहेत क ख ग ख ञ च छ ज झ ञ मग कसं लक्षात ठेवाल पाहिजे हे ग्रुप लक्षात ठेवायचा काय करायचं याला या ग्रुपला असं खाली कचाट्यात पाय म्हणायचं लक्षात ठेवण्यासाठी काय कचाट पाय कचाट्यात पाय हे पायमध्ये पाय लवसाठी ओके क चा वर्ग म्हणायचा क ख ग घ ञ बघा च चा वर्ग आला च छ ज झ ञ ट चा वर्ग लक्षात ट ठ ड ढ न मग म्हणायचं ट ख ड ढ न प फ आलं प फ ब फ म आणि मग य र न कळलं का मग याला काय म्हणायचं ट्रिक न लक्षात ठेवायचं असं आपला जर लक्षात येत नसेल तर काय म्हणायचं कचाट्यात पाय कसं म्हणायचं कचाट्यात पाय मग क म्हणलं की क चा वर्ग लक्षात ठेवायचं क ख ग घ ञ मग च छ ज झ ट ठ ड ढ न ट ठ ड ढ न प फ ब भ न य र न व श ष स आणि ह आणि ळ ओके ही काय व्यंजन आहेत आपली व्यंजन आहेत मग व्यंजन बघा ही आणि अवर्गीय व्यंजने म्हणतात त्यांना अवर्गीय कोणते आहेत य र न व य र न व श ष स ह आणि ळ हे काय रे हे 25 काय व्यंजन आहेत हे किती सॉरी हे 25 स्पर्श व्यंजने टोटल किती आहेत 34 आहेत कोणती आहेत हे 25 26 27 28 29 30 31 32 33 34 हे 34 व्यंजन आहेत आणि विशेष संयुक्त व्यंजन हे आहेत यांना काय म्हणून लिहायचा यांना मराठी स्थान कोणी दिले मी दिले का कोणी दिले महादेव पांडुरंग महादेव पांडुरंग सबनीस महादेव पांडुरंग सबनीस यांनी श आणि ज्ञला विशेष संयुक्त व्यंजन म्हणून मराठी स्थान दिले ओके मग य र न व हे काय रे तुम्हाला अजून एकदा सांगतो काय रे हे अर्धस्वर आहे अर्धस्वर आणि श श स काय रे याला उष्मे म्हणतात हे सगळे काय रे 34 व्यंजन आहेत पण यांचे प्रकार आणि हो काय रे मुख्य महाप्राण आहे मुख्य महाप्राण आणि ळ काय स्वतंत्र वर्ण आहे काय रे स्वतंत्र वर्ण आणि ळ न सुरू होणारे एखादा शब्द सांग बरं भाई सांग ळ न सुरू होणारे एकही शब्द नाही आहे का मराठीत एकही नाही बाळ आहे सर ळ न सुरू होते ळ न सुरू होणारा शब्द सांगा विचारा तुम्ही कोणाला पण ळ न सुरू होणारा मला सांगा नाहीच ना ळ संस्कृत वर्गीकरणात नाही आहे का नाही ळ हा उच्चार कोणता होतो मूर्धन्य कोणता होतो मूर्धन्य ळला पार्श्विक वर्ण देखील म्हणतात पार्श्विक वर्ण ळ हा काय रे मृदू वर्ण आहे काय मृदू वर्ण आहे याच्या पलीकडे प्रश्न जात नाही ळवर ओके असो तो हा मुख्य प्राण महाप्राण आहे श श स काय उष्मी घर्षक आहेत य र न व काय अर्धस्वर आहेत का अर्धस्वर हे बघा हे ई च्या जागी येते ई वगैरे आणि हे रू च्या जागी येते हे कोणत्या जागी येते लू च्या जागी येते एखाद्या जागी ऊ च्या जागी येते कसं बघा बघा आता ये म्हणते हे बघा ये वाच रे बाबा गाई याच्या जागी मी आता ये आणतो गाई वाच बरं ये पण तेच अर्थ होते हे पण तेच होते गाई गाई येई गाई गाई अजून एक शब्द सांगतो सोयी आसोई आणि हा सोयी याच्या जागी हे आला की नाही बघा संफ्रासारण म्हणतात त्याला संफ्रासारण आणि जेव्हा ईच्या जागी य येते त्याला संधीमध्ये यनादेश स्वरसंधी म्हणतात म्हणजे कसं हे असं प्रति अधिक एक या ईच्या जागी काय येतो रे ईच्या जागी य येतो आणि समोरच्या य मध्ये मिसळतो ओके पण काय तयार होतो प्रत्येक तयार होतो प्रत्येक हा य कुणा जागी आलाय या ईच्या जागी आलाय बरोबर मग काय रे ईच्या जागी जर य येत असेल त्याला काय म्हणतात यनादेश म्हणतात आणि जर यच्या जागी काय ई येत असेल त्याला काय म्हणतो आपण संफ्रासारण म्हणतो बरोबर नॉर्मल लक्षात ठेवा येला नवा काय मग अर्धस्वर आहेत श श स काय उष्मे किंवा घर्षक आहेत आणि काय हो
मुख्य महाप्राण आहे. ळ हा स्वतंत्र वर्ण किंवा मूर्धन्य आहे किंवा पार्श्विक वर्ण आहे किंवा त्याला मध्य वर्ण म्हणतात. आणि श आणि ज्ञ काय ते हे हलंत असतील बघा. हे लंगडी हलंत म्हणजे काय रे? लंगडे. याचे पाय मोडायचे असे धरून असं धरायचं आणि पाय मोडून टाकायचं. असं असं केलं तरच याला विशेष संयुक्त व्यंजन म्हणतात. विशेष संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन म्हणजे काय रे? संयुक्त व्यंजन म्हणजे काय? दोन कोणत्या तरी व्यंजनापासून बनलेला संयुक्त व्यंजन. त्यात शेवटी स्वर नसतो. स्वर असला त्याला जोडाक्षर बनला असतं. बरोबर ना? हे लंगड आहे म्हणजे हे व्यंजन आहे. कसं आहे मग हे? श कशापासून बनलंय? क अधिक श याच्यापासून बनलंय म्हणून याला काय म्हणतात? श. आणि जर समजा याच्यामध्ये मी स्वर मिसळला असता, असं केलं असतं बघा, क अधिक श अधिक अ, मग हे असं सरळ उभं राहिलं असतं. याला लंगड करायची गरज नाही. का? तर याच्यामध्ये कोण आला रे? याच्यामध्ये स्वर आला. स्वर आला म्हणून हा सरळ उभा राहिला आणि आता हा जोडाक्षर तयार झाला. हे काय? संयुक्त व्यंजन आहे. का संयुक्त व्यंजन? कारण दोन व्यंजनापासून बनलेलं आहे. बरोबर? दोन व्यंजनांपासून बनलेलं आहे. दोन सारख्या व्यंजनापासून बनलं असं त्याला काय म्हणतो आपण? द्वित म्हणतो. द्वित म्हणतो. द्वित म्हणजे द्वंद्वा येणे. द्वि म्हणजे द्वंद्वा. सोपं आहे ना? बघा, विशेष संयुक्त व्यंजने कोणत्यात? मग श आणि ज्ञ. कोणी आणले मराठीमध्ये यांना? महादेव पांडुरंग सबनीस यांनी. मग व्यंजने कोणत्या आहेत रे? क ख पासून ढ पर्यंत ही व्यंजने आहेत. ढ पर्यंत. फक्त आपण वर्गीकरण सांगतो. याला बघा काय? अर्धस्वर आहे. उष्मे घरचे कोण आहेत? श श स. ते विचारतात. कसं प्रश्न विचारतात? खालीलपैकी उष्मे कोणता आहे? श श स आणि ळ कोणता आहे? श श स. खालीलपैकी अर्धस्वर कोणते आहेत? य र नव श श स ळ क ख कोणता आहे? य र नव. एवढं सोपं विचारतात. खालीलपैकी अर्धा स्वर कोणता आहे? मग मुद्दाम फक्त वर देणार, बाकी सगळे इतर देणार. ओके. महाप्राण कोणता आहे? मुख्य. हो. आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलं असं का रे? हे याच्यामध्ये वर्गीकरण विचारू शकतात. हे जे काय म्हणजे काय रे? स्वरांचं वर्गीकरण जर विचारलं असेल, व्यंजनांचं स्पर्श व्यंजनाचं वर्गीकरण विचारलं काय बघा. अरे हे स्पर्श व्यंजनाचं वर्गीकरण जर विचारलं तर हे शेवटचा गट काय सांगितला मी याच्या अगोदर पण? ठीक आहे. याला अनुनासिक म्हणायचं. का अनुनासिक म्हणायचं रे? हे अनुबाई नासिक का म्हणायचं याला? अनुनासिक. कारण नाकातून उच्चार होतो याला अनुनासिक म्हणायचं. बघा ना तुम्ही. कायला न्य म्हणतात. न्य आणि काय रे? न न न न आणि काय? म म म. ओके. काय तोड गोड करतायस? काय वाटतं बाबा याचं? हे अनुनासिक आहे. अनुनासिक किती आहेत? मग 5च आहेत. आवाजाकडे लक्ष द्या, तोंडाकडे. हा मग आता काय रे? बाकी बघा कठोर वर्ण किती आहेत? हे कठोर वर्ण आहे. हे कठोर वर्ण आहे. हे प्लस कोण पाहिजे रे? श श आणि स. हे काय? कठोर वर्ण आहे. कठोर वर्ण. ओके. मग कोण? क ख च छ ट ठ क थ प फ आणि श श स. हे कठोर वर्ण आहेत. बाकी सगळी मृदू आहेत. आणि जर तुम्हाला काय विचारलं? महाप्राण विचारलं किंवा अल्पप्राण. महाप्राण कोणते आहेत? हे बघा 1 2 3 4 5 यातला दुसरा ग्रुप आणि चौथा ग्रुप हे महाप्राण आहे. दुसरा आणि चौथा ग्रुप म्हणजे कोणतं रे? ख ग छ छ ट ठ थ थ फ हो. हे काय रे? महाप्राण आहेत. काय? महाप्राण आहेत. याच्यासोबत अजून कोण येते महाप्राणला सोबत? श येते, स येते, स येते आणि ह येते. श श स आणि ह हे 4 आणि हे काय रे? हे 10. 10 + 4 किती आहेत रे महाप्राण? 14 महाप्राण आहेत. 14. ओके. 14 महाप्राण. बघा ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 12 13 14 महाप्राण आहेत. मग महाप्राणला सोडून बाकी कोण आहेत? अल्पप्राण. क काय? अल्पप्राण आहे. ग काय? अल्पप्राण आहे. च काय? अल्पप्राण आहे. ज काय? अल्पप्राण आहे. यांना जनरली इंग्लिश मध्ये लिहून बघितलं तर यच येते. याच्यामध्ये इंग्लिश मध्ये लिहून बघा. त्याच्यामध्ये यच येते. यच येत असेल तर महाप्राण. यच येत नसेल तर अरे अल्पप्राण. ओके. बोलतोय मी काय बोलतोय ते तुम्हाला? आता आपण फक्त वर्णमाला बघितलंय. आता एक आपण बघू. चला. आता वर्णाचे वर्गीकरण 2 प्रकारे केले जाते. वर्ण जे आपण बघितले हे सगळी 52 वर्ण बघितली. त्या 52 वर्णाचं वर्गीकरण
दोन प्रकार केले जाते, एक स्वरूपानुसार एक उच्चारानुसार. आपण घेऊ आता काय उच्चार स्थाने, वर्णांचे उच्चार स्थाने. कंठ ताळव्या म्हणजे जिथं स्पर्श होऊन येते कंठाला, ताला म्हणजे ताळू, ताळूला, ताळू. दंत्य म्हणजे दाताला स्पर्श होऊन, जीभ दाताला स्पर्श होऊन. लूट जसं दंत्य. ट म्हणजे दाताला स्पर्श होते बघा. दाताला स्पर्श होते तसं. मग कोणकोणते आहेत उच्चारानुसार? कंठ आहे, तालू आहे, मूर्धन्य आहे, तालव्य म्हणा. कंठ, तालव्य, मूर्धन्य, ओष्ठ. कंठ, तालव्य, मूर्धन्य, ओष्ठ, दंत तालव्य, दंत तालव्य, दंतोष्ठ, दंताडिकोष्ठ, दंतोष्ठ. असे 9 आहेत टोटल. किती रे? 9 आहेत. कंठ, तालव्य, मूर्धन्य, ओष्ठ, कंठोष्ठ, दंतोष्ठ. हे खूप याच्यावर प्रश्न विचारतात बघा. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. उच्चारस्थाने, वर्णाची उच्चारस्थाने. ओके, मग अशी ही वर्गीकरण करतात स्वरूपानुसार, उच्चारानुसार. ओके, आपण वर्णाचं एक एक घेऊ. आता स्वर घेऊ, स्वराचं बघू, त्यानंतर स्वरादी बघू, नंतर व्यंजने बघू, नंतर विशेष संयुक्त व्यंजने बघू, नंतर मग कार्य उच्चारानुसार बघू. कंठ वर्ण कोणते आहेत? मग कंठ आखो विसर्ग या नाम कंठ, ईच यशा नाम कालो, रूठ रसाळ मृदा. ईच यशा नाम कालो, वखारस्य दंतोष्ठ. काय संस्कृत मध्ये बोलते का रे? ट्रिक आहे, ट्रिक. ओके, आपण बघू ना समोर. आता बघा स्वर. आता स्वर आपण अगदी डिटेल बघतोय. स्वर आता एक एक बघतोय. इथं बघा रे स्वर. आता स्वर म्हणजे काय? याच्यावर कधी आपल्याला वाक्यात बदल जर समजा सेंटेन्स वरून विचारले तर या सेंटेन्सच्या बाहेर जाऊ नये याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. स्वर म्हणजे काय रे? स्वर म्हणजे काय? उच्चार करणे. उच्चार करणे किंवा ध्वनी करणे. स्वराला संस्कृत मध्ये वर्णमालेतील अ पासून काय? कोणत्या अ पासून? बघा अ पासून कुठपर्यंत रे? अ पर्यंत. आता बघितलं आपण अ पासून अ पर्यंतच्या किती रे? 14 वर्णांना आपण काय म्हणतो? 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. किती पासून कुठून कुठेपर्यंत? अ पासून अ पर्यंतच्या 14 वर्णांना. सध्या किती आहेत रे? 10 नोव्हेंबर 2022 जी आर नुसार 14 स्वर आहेत. किती? 14 स्वर आहेत. आ ए ए ओ ओ रू लू ए आ ए ओ आ औ. ठीक आहे, 14 आहे. म्हणजे स्वर वर्णमालेतील अ पासून अ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. काय? स्वर असे म्हणतात. कळलं खरे? कुठून कुठपर्यंत? अ पासून अ पर्यंत. आणि स्व म्हणजे काय? स्व म्हणजे काय? उच्चार स्थाने, ध्वनी करणे. आणि स्वराला संस्कृत मध्ये काय म्हणतात रे? अच्छ देखील म्हणतात. काय रे? अच्छ. अच्छ. ओके, असो. स्वर म्हणजे नुसते सूर होय. स्वर म्हणजे नुसते सूर. स्वर म्हणजे नुसते सूर होय. स्वराचा उच्चार कसा असतो रे? सहज व स्वतंत्रपणे होतो. कसा होतो? सहज व स्वतंत्रपणे होतो. बघा स्वरांचा उच्चार कसा होतो? स्वरांचा उच्चार सहज आणि स्वतंत्रपणे होतो. कोणाचाही उच्चार करे, स्वराचा उच्चार करताना कोणत्याही वर्णाचा सहाय्य घ्यावं लागत नाही. दुसऱ्या कोणत्याही वर्णाचं सहाय्य घ्यावं लागत नाही. त्याला आपण काय म्हणतो? स्वर म्हणतो. स्वर म्हणजे काय? पूर्ण उच्चारित. स्वर म्हणजे पूर्ण उच्चारित असतात. दुसरं कोणाचे सहाय्य घ्यावं लागत नाही. स्वर म्हणजे काय? उच्चार करणे, ध्वनी करणे. वर्णमालेतल्या अ पासून अ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वर म्हणजे नुसते सूर होय. स्वरांचा उच्चार सहज आणि स्वतंत्रपणे होतो. मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न करता हालचाल होते. ओठ, जीभ यांची हालचाल होते, पण स्पर्श होत नाही. बघा मी काय म्हणतो? वाक्य बघा. असं म्हणलं तुम्हाला, अरे मुखातील जीभ आणि ओठ यांच्या काय हालचालीने स्वराचा उच्चार होतो. वाक्य बरोबर आहे? बरोबर आहे. मी काय बोलतो ते? अरे स्पर्श होत नाही मुखातील. बघा ओठाचं खालचं ओठ आणि वरचं ओठ स्पर्श होते का? बघा
ई ई उ ए. पण ओठाची हालचाल होते की नाही, जिभेची हालचाल होते की नाही, होते, पण ते एकमेकाशी स्पर्श करत नाहीत. म्हणून मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न करता मुखावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनीला स्वर असे म्हणतात. महत्वाचं आहे, मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न करता मुखावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनीला स्वर असे म्हणतात. कोणत्याशी स्पर्श करत नाही. कळलं? स्वर उच्चाराच्या वेळेस तोंड आपलं तोंड बघा, तोंड कसं असतं रे? विवृत्त असते. विवृत्त म्हणजे काय रे? विवृत्त म्हणजे उघडलेले असते. तोंड विवृत्त असते. आणि व्यंजनाच्या वेळेस जर म्हणलं बघा, व्यंजन उच्चारताना तोंड आपलं काय असते रे? सवृत्त असते, म्हणजे बंदिस्त असते. पण इथे काय रे? तोंड स्वर उच्चाराच्या वेळेस तोंड विवृत्त म्हणजे उघडलेले असते. तोंड विवृत्त असते, म्हणजे यालाच काय, तोंडाला बी वागेंद्रिय देखील म्हणतात बघा. वागेंद्रिय काय म्हणतात? वागेंद्रिय देखील म्हणतात. यालाच वागेंद्रिय. तोंड याच्या बाबतीत असंही वापरू शकता तुम्ही, वागेंद्रिय. वागेंद्रिय आपले इंद्रिय जे आहेत, वागेंद्रिय कसे असतात? विभक्त, उघडलेले असतात. उगेंद्रिय तोंड उघडलेले, विभक्त असतात, उघडे व पसरलेले. म्हणजे विभक्त म्हणजे काय? उघडलेले किंवा मग पसरलेले असतात. ओके, आता घ्या. स्वरोच्चाराच्या वेळेस हवेचा मार्ग अडवलेला नसतो, कारण हवा तोंडावाटे मुक्तपणे व स्वतंत्रपणे हवे बाहेर फेकली जाते. बघा, ही वाक्य जी आहेत सगळे ते महत्वाचे आहेत. कारण स्वरोच्चाराच्या वेळेस मार्ग अडवलेला नसतो, कारण हवा तोंडावाटे मुक्तपणे व स्वतंत्रपणे हवा बाहेर फेकली जाते. आणि स्वराचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या वर्णाचं मी काय म्हणतो बघा, दुसऱ्या कोणत्याही वर्णाचे सहाय्य घ्यावे लागत नाही. बघा काय रे? स्वराचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णाचे सहाय्य घ्यावं लागत नाही. कोणाचंही सहाय्य न घेता त्याचा उच्चार करता येतो स्वरांचा. बघा, असं वाक्य दाखवा, स्वराचा उच्चार करताना कोणाचं घ्यायला लागते गरज नाही. ते लंगडे पिंगडे करून लिहितात का रे? नाही. काय व्यंजन ही काय आपण लिहितो? हलंत लिहितो. म्हणजे यासाठी व्यंजने काय? अपूर्ण उच्चारित. स्वर काय? पूर्ण उच्चारित आहेत. स्वरांना कोणाचीही गरज नाही. सक्षम आहेत ते. स्वरांचा उच्चार डायडाश असतो. कसा असतो? प्रवाही असतो. प्रवाही म्हणजे विचारतो मग, स्वरांचा उच्चार हे प्रवाही असतो. वाक्य बरोबर कार्य मी कधी वाचलं नाही बरं काय. सर काय सांगितलं की नाही मला माहिती नाही, पण मला जमते का नाही माहिती नाही. गैबाने सांगतोय ते ऐक, जे सांगितलं ते यायलाच पाहिजे. ओके, स्वराचा उच्चार कसा असतो? प्रवाही असतो. तसे स्वर हे नादयुक्त असतात. लई नाद असते स्वराला. नादयुक्त म्हणजे आवाज असतो त्याला. नादयुक्त असतात. म्हणजे बघा, स्वराचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णाचा सहाय्य घ्यावे लागत नाही. स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो, कारण हवा तोंडामध्ये मुक्तपणे व स्वतंत्रपणे हवा फेकली जाते. स्वर पूर्ण उच्चाराचे असतात, म्हणून त्यांना अक्षरात गणलं जाते. व्हेरी इम्पॉर्टंट. अरे, स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात, व्यंजन ही अपूर्ण उच्चारित असतात. पण स्वर कसे असतात? पूर्ण उच्चारित असतात. स्वरांना संस्कृत मध्ये काय म्हणतात? अच्छ असंही म्हणतात. अच्छ असंही म्हणतात. बघा, आता इथपर्यंत मी तुम्हाला सांगितलंय स्वर. बघा रे बाबा, एकदा स्वरांचं बघून घ्या. स्व म्हणजे उच्चार करणे किंवा ध्वनी करणे होय. स्व म्हणजे काय रे? उच्चार करणे किंवा ध्वनी करणे होय. वर्णमालेतल्या अ पासून अ पर्यंतच्या 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वर म्हणजे नुसते सूर होय. ओके, स्वरांचा उच्चार सहज आणि स्वतंत्रपणे होतो. मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न करता मुखावाटे बाहेर पडणाऱ्या ध्वनीला स्वर असे म्हणतात. स्वर उच्चाराच्या वेळेस तोंड म्हणजेच वागेंद्रिय विवृत्त म्हणजेच उघडलेले किंवा पसरलेले असते. ओके, व्यंजन कसे असते रे? समृद्ध असते, म्हणजे बंद असते. स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो, कारण हवा तोंडावाटे मुक्तपणे व स्वतंत्रपणे काय हवा फेकली जाते. स्वराचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णाचं सहाय्य घ्यावं लागत नाही. स्वरांचा उच्चार प्रवाही असतो. तसेच स्वर हे नादयुक्त असतात. स्वर पूर्ण उच्चाराचे असतात, म्हणून त्यांना अक्षरात गणलं जाते. स्वरांना संस्कृत मध्ये अक्ष असेही म्हणतात. आता स्वर काय अक्षरात येतात. बघा, अक्षरात म्हणजे स्वतः
अक्षरामध्ये येऊ शकतात किंवा मग काय चिन्हाच्या स्वरूपात येतात. बघा अरे इथं बघा चिन्हाच्या स्वरूपामध्ये आले की नाही इथं मामा दादा म्हणजे याचा अर्थ काय इथं चिन्ह कसं आहे म अधिक आ म्हणजे याचा अर्थ काय रे हे दोन असे सॉरी एक बरोबर ना या चिन्हाच्या स्वरूपात आले. मग इथं स्वतः आलंय ना अक्षराच्या स्वरूपात डायरेक्ट आला थोट की अक्षराच्या स्वरूपात म्हणायचं अरे भाषेत. बघा मामा दादा काका वहिनी मग वहिनीचं इथं काय व काय व अधिक अ आहे हे चिन्हाच्या स्वरूपात आले म्हणजे असं आहे बरोबर आहे. सॉरी ओला चिन्हच नसते ओला चिन्ह नसते आला चिन्ह असते. ओके ओ आ ई ई हे बघा ना इकडे बघ काय रे ओ आ ई ई उ ओ ए आहे घेऊन आहे रू पण घेऊ चला रू लू ए आय ओ आणि औ हे जे आहेत यांना चिन्ह आहेत बघा अरे आणि त्या चिन्हाला स्पेसिफिक नाव पण आहे. एक सांगतो तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतोय माहित असावं ना भविष्यामध्ये बाबा असं बघा आता यांना चिन्ह काय याला चिन्हच नाही. ओके चिन्ह नाही याला एक आहे बरोबर ना रे असं बघा ना तुम्ही काका असं लिहितो नाही आपण काका म्हणजे क अधिक आ आहे म्हणून ई आला ना चिन्ह बरोबर. पण आता ई ला काय रे असा चिन्ह आहे या ई ला असा चिन्ह आहे बरोबर. ऊ ला कसा रे हे असा चिन्ह आहे या ऊ ला असा चिन्ह आहे बरोबर ना. रू ला असा चिन्ह आहे म्हणून बघा ना तुम्ही हे काय गृहपाठ म्हणजे ग अधिक काय रू आहे याला कसा आहे रे सेम असाच आहे तसाच आहे. ओके उडू आणि याचा कसा आहे रे हे असा आहे याचा कसा आहे हा असा आहे. ओके हे कसं आहे रे हे असं आहे चिन्ह. ओके दोन रेषा हे कसं आहे असं आहे हे कसं आहे असं आहे बरोबर ना. आणि हा कसा आहे एक काना दोन मात्रा. बघा काना पहिली विलांटी दुसरी विलांटी पहिला उकार दुसरा उकार काय रे अर्धचंद्र हे काय रे लू आणि काय रे एक मात्रा हे काय अर्धचंद्र डोक्यावर दोन मात्रा एक काना एक मात्रा एक काना वर अर्धचंद्र एक काना दोन मात्रा हे या चिन्हांची नाव आहे. ओके ही अरे ह्या चिन्हाच्या स्वरूपात लिहिलंय का कशा स्वरूपात असं आपण म्हणू शकतो. ओके असं तुम्हाला हे कळलं पाहिजे म्हणजे कसं पण आता समजा मी काय म्हणलं हा हू म्हणजे याचा अर्थ काय रे याच्यामध्ये चिन्ह काय म्हणजे कोणता आहे तो अधिक मोठी ऊ आहे कारण हे काय हा कू आहे म्हणजे दीर्घ कू आहे दीर्घ कू म्हणजे ते असणार बरोबर. गुरुपाठ मला काय रे ग अधिक रू असणार बरोबर ना. आता कृतीचा विषयच नाही तर तुम्ही टेन्शन नका घेऊ. बघा आता काय रे आता कैलाश हाय मग काही क अधिक काही क अधिक काही मी कोणती रेषा एकच रेषा आहे म्हणजे याचा अर्थ काय हा छोटा आहे बघा ना बघा ना एकच रेषा. हे चिन्ह माहित पाहिजे बरं का म्हणजे तुम्हाला सोपं जायचं म्हणजे अक्षराच्या स्वरूपात म्हणजे हे डायरेक्ट असं लिहिलं. ओके वरच्या ना अक्षराच्या स्वरूपात आणि चिन्हाच्या स्वरूपात म्हणजे हे झालं. ओके चिन्हाच्या ओके चल स्वराचे वर्गीकरण तीन प्रकारे केले जाते. स्वराचे वर्गीकरण किती प्रकारे तीन प्रकारे स्वरूपानुसार म्हणजे काय रे ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर असे तीन प्रकार पडतात. अरे स्वरूपानुसार किती प्रकार पडतात स्वरूपानुसार कशाचे स्वराचे ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ म्हणजे एक मात्रा वेळ लागतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतो आपण आणि ज्या स्वरांचा उच्चार करण्यास थोडा अधिक वेळ किंवा दोन मात्रा वेळ लागतो त्याला दीर्घ स्वर म्हणतात. आणि संयुक्त स्वर म्हणजेच काय दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वराला संयुक्त स्वर किंवा दोन विजातीय स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वराला संयुक्त स्वर असं म्हणतात. संयुक्त स्वरालाही दीर्घ स्वरा एवढाच वेळ लागतो म्हणजेच काय दोन मात्रा वेळ लागतो. आता बघा उच्चारानुसार दोन प्रकार पडतात कोणते
सजातीय स्वर, त्यालाच आपण सवर्ण स्वर म्हणतो. आणि दुसरा विजातीय स्वर. कोणते? यालाच असवर्ण स्वर म्हणतात. असवर्ण स्वर. उच्चारानुसार आणि उत्पत्तीनुसार गरज नाही बरं का, हे लक्षात ठेवायची, पण लक्षात ठेवायचं ठेवा तुमच्या मनावर. सिद्ध आणि साधित. ओके. पण स्वरूपानुसार आणि उच्चारानुसार बघणं गरजेचंच आहे स्वरांचं. आता आपण काय बघितलं रे, स्वर म्हणजे काय बघितलं, बरोबर ना? हे स्वर म्हणजे काय आहे, हे सगळं बघितलं ते स्वराबद्दल आहे. स्वराच्या बाबतीत हे माहितच पाहिजे, झोपीत जरी विचारलं तर यायला पाहिजे. ओके. आणि हे स्वराच्या बाबतीत आहे. आता आपण काय जे बघतोय तर काय रे, स्वराचा आता एक एक स्वराचे प्रकार जे आहेत, स्वराचे प्रकार जे आहेत, स्वरांचे वर्गीकरण, स्वराचे प्रकार ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, सजातीय, विजातीय किंवा मग सिद्ध, साधित असे प्रकार पडतात. आपण बघू आता. चला. अरे स्वराचे प्रकार, ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. ऱ्हस्व स्वर कोणाला म्हणायचा? ज्यांचा उच्चार करण्यास, उच्चार ज्यांचा आखूड होतो, म्हणजे ज्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्याला ऱ्हस्व स्वर म्हणतात. ज्यांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो त्याला दीर्घ स्वर म्हणतात. ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ म्हणजे एक मात्रा, एक मात्रा वेळ लागतो त्यांना. बघा काय रे, ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ म्हणजे त्याचा अर्थ काय रे, एक मात्रा वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. ऱ्हस्व स्वर जनरली हे असे दाखवतात. ओके. आणि दीर्घ स्वर हे असं. लघु, गुरु. बघा काय उच्चार लांबट होतो यांचा. काय रे, दीर्घ स्वराचा उच्चार लांबट होतो. मग ऱ्हस्व स्वर कोणते आहेत मी सांगितलं, तरी पण अजून सांगतो. ऱ्हस्व स्वर कोणते आहेत रे? ओ है, छोटी ई है, ऊ है, रू है, लू है. ओके. हे काय ऱ्हस्व स्वर आहेत. ऱ्हस्व स्वर कोणकोणते आहेत रे? अ, ई, उ, रू, लू आणि ऍ. हे काय ऱ्हस्व स्वर आहेत. ऱ्हस्व स्वर. ओके. आणि दीर्घ स्वर कोणते आहेत रे बाबा? बघा दीर्घ स्वर ज्या स्वरांचा उच्चार करण्यास थोडा अधिक वेळ लागतो, थोडा अधिक वेळ, त्यालाच आपण काय म्हणतो? दोन मात्रा वेळ. दोन मात्रा वेळ. मात्रा वेळ. बघा थोडा अधिक वेळ किंवा दोन मात्रा वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. हे लिहून घ्या वाटलंच तर. या स्वरांचा उच्चार करण्यास थोडा अधिक वेळ किंवा दोन मात्रा वेळ लागतो त्यांना काय म्हणतो आपण? दीर्घ स्वर असं म्हणतो. दीर्घ स्वर कोणते आहेत मग? हे बघा. आ, ई, उ. ओके. हे तीनच जनरली येतात यामध्ये. पण जनरली काय रे, संयुक्त स्वरांचा देखील याच्यात गणना केली जाते, पण हे येत नाही. जर तुम्हाला वाटला तर हा एक ऍड करा. ओके. आ, ई, उ आणि अ. पण आता हे ए, आय, ओ जनरली घेत नाहीत का? तरी संयुक्त स्वरामध्ये येतात. ओके. तर एवढं लक्षात घ्या, दीर्घ स्वर हे आहे आणि संयुक्त सॉरी ऱ्हस्व स्वर हे आहे. ओके. नेक्स्ट बघा आता संयुक्त स्वर. दोन विजा ओ जनरली घेत नाहीत का? तरी संयुक्त स्वरामध्ये येतात. ओके. तर एवढं लक्षात घ्या, दीर्घ स्वर हे आहे आणि संयुक्त सॉरी ऱ्हस्व स्वर हे आहे. ओके. नेक्स्ट बघा आता संयुक्त स्वर. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात. दोन विजातीय स्वर कोणते आले पाहिजे? दोन विजातीय. दोन विजातीय स्वर. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन बोललेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. दोन विजातीय स्वर एकत्र येतात. कसे येतात ते मी सांगतो खाली तुम्हाला. बघा रे, उत्पत्ती मोके दामले यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे यांची उत्पत्ती कोणी सांगितली संयुक्त स्वराची असं सांगतील कोण? मोके दामले यांनी सांगितलेलं आहे. यांचा समावेश दीर्घ स्वरात होतो म्हणून यांचाही उच्चार करण्यास काय थोडा अधिक वेळ किंवा मग काय म्हणा थोडा अधिक वेळ किंवा दोन मात्रा वेळ लागतो. दोन मात्रा वेळ लागतो. ओके. बघा संयुक्त स्वर म्हणजे दोन विजातीय स्वर किंवा दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. यालाच काय रे तदुत्पन्न स्वर देखील म्हणतात. काय रे याला पर्यायी नाव म्हणलं तर तदुत्पन्न.
तदुत्पन्न स्वर असे म्हणतात. काय तदुत्पन्न स्वर असं देखील म्हणतात. आणि यांची उत्पत्ती कोणी सांगली? संयुक्त स्वराचे मुके दामले यांनी सांगितलेले आहे. दोन विजातीय खरे संयुक्त स्वर म्हणजे काय? दोन विजातीय स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना काय म्हणतो आपण? संयुक्त स्वर असे म्हणतो. आणि उत्पत्ती मुके दामले यांनी सांगितलेली आहे. यांचा समावेश दीर्घ स्वरामध्ये होतो आणि यांचा उच्चार करण्यास 2 मात्रा वेळ लागतो. किती? 2 मात्रा वेळ लागतो. आता संयुक्त स्वर कोणते आहेत रे? हे बघा, हे आहेत ए, 4च आहेत. ए, आय, ओ, औ. आपण काय सांगितलं रे? हे 2 काय विजातीय स्वर एकत्र येतात. दोन कोणते 2 येतात बघू आपण. बघा आता हा जो बनलेला आहे कोणता रे? ए बनलाय. कशापासून बनलाय? अ अधिक ई किंवा ई पासून बनलेला आहे. बरोबर? आय म्हणतो आपण. आणि आय कशापासून बनलाय? आ पाहिजे का? हा. इथं अ पाहिजे का? आ. अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या बरं का. आ अधिक ई किंवा ई पासून बनलाय, त्याला काय म्हणतो आपण? आय. आणि ओ कशापासून बनलाय? अ अधिक उ किंवा उ. हे काय विजाती आहेत की नाही बाबा? आता औ काय? आ अधिक उ किंवा उ पासून बनलेला आहे. ओके. हे काय? हे 4 जे आहेत, ओके, हे 4 जे आहेत ते संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर किती आहेत? 4 आहेत. हे ए, आय, ओ, औ. ओके. 2 विजातीय स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात. संयुक्त स्वराची उत्पत्ती मुके दामले यांनी सांगितलेली आहे. यांचा समावेश दीर्घ स्वरात होतो जनरली. ओके. म्हणून यांचाही उच्चार करण्यास 2 मात्रा वेळ लागतो. पण जर पर्याय तुम्हाला खालीलपैकी कोणतं दीर्घ स्वर आहे असं विचारलं, ओके, खालीलपैकी असं विचारलं, खालीलपैकी प्रश्न असा आहे समजा, खालीलपैकी मी काय सांगतोय फरक बघा. खालीलपैकी कोणता दीर्घ स्वर आहे? तिला समजा काय रे? पहिला पर्याय आ, दुसरा पर्याय ए, दुसरा तिसरा पर्याय अ, चौथा पर्याय दिलाय का रे? ई. मग कोणता आहे रे? हा पण आहे आणि हा पण आहे म्हणसाल. बरोबर? जनरली याला संयुक्त स्वर आपण म्हणतो. म्हणून उत्तर देताना जर समजा दीर्घ स्वर म्हणला असेल आणि दीर्घ स्वरच दिला असेल, हे दीर्घ स्वर दिले असतील हे, तर सरळ सरळ ते निवडा. हे उत्तर तुमचं असते फायनल. ओके. आणि जर या दीर्घ स्वरापैकी नसेल, यांच्यापैकी नसेल, या 4 पैकी नसेल, म्हणजे आ, ई, उ आणि का रे? अ, हे जर नसतील तर मात्र तुम्ही हे निवडू शकता. ओके. दीर्घ स्वर आहे. तिला समजा का रे? पहिला पर्याय आ, दुसरा पर्याय ए, दुसरा तिसरा पर्याय अ, चौथा पर्याय दिलाय का रे? ई. मग कोणता आहे रे? हा पण आहे आणि हा पण आहे म्हणसाल. बरोबर? जनरली याला संयुक्त स्वर आपण म्हणतो. म्हणून उत्तर देताना जर समजा दीर्घ स्वर म्हणला असेल आणि दीर्घ स्वरच दिला असेल, हे दीर्घ स्वर दिले असतील हे, तर सरळ सरळ ते निवडा. हे उत्तर तुमचं असते फायनल. ओके. आणि जर या दीर्घ स्वरापैकी नसेल, यांच्यापैकी नसेल, या 4 पैकी नसेल, म्हणजे आ, ई, उ आणि का रे? अ, हे जर नसतील तर मात्र तुम्ही हे निवडू शकता. ओके. सजातीय स्वर, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर 2 कार्य समान उच्चार स्थानातून निघणाऱ्या ध्वनी कार्य स्वरांना सजातीय स्वर म्हणतो आपण. सजातीय म्हणजे काय? 2 सारख्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या, बघा, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना, एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर समजून. सजातीय स्वर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय किंवा करे सवर्ण स्वर म्हणतात. सवर्ण स्वर. बघा, एकाच उच्चार स्थानातून, बघा, एकाच उच्चार स्थानात घेणारे, बघा आता उदाहरण बघा यांची. अ, आ, ई, ई, उ, उ, अरे, ए, ऐ, काही म्हणू शकतो.
ओके, पण एकाच उच्चारसनात निघालं पाहिजे. एकाच उच्चारसनातून निघणाऱ्या एकाच उच्चारसनातून सेम म्हणजे अ चा उच्चार आय, ईचं ई आहे, पण अ सोबत ई येईल करे नाही, मग ते काय विजाती होईल. भिन्न उच्चारसनातून निघणाऱ्या करे इथं आपण असं फक्त एवढंच वापरायचं करे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर किंवा काय म्हणतो रे आपण असवर्ण स्वर असे म्हणतो. मग कोणते एक उदाहरण जर म्हणला तर कोणती येऊ शकतात. अ सोबत ई येईल किंवा अ सोबत उ घ्या किंवा मग काय रे आ सोबत ई घ्या किंवा आ सोबत उ घ्या किंवा मग काय रे ई सोबत काय उ घ्या किंवा मग काय उ सोबत मोठी ई घ्या, काही घ्या, म्हणजे पण सेम नाही आले पाहिजे. अच्या वर्गातलं अच नाही आलं पाहिजे. ओके, म्हणजे भिन्न उच्चार साधून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर किंवा असवर्ण स्वर असं म्हणतात. उदाहरणार्थ अ सोबत ई, आ सोबत ई घ्या किंवा अ सोबत कोणती घ्या, म्हणजे दोन वेगळ्या जातीतले असले पाहिजे. भिन्न उच्चार साधून निघणारे असले पाहिजे. त्यांना आपण काय म्हणतो रे भिन्न उच्चार साधून निघणाऱ्या भिन्न, हे महत्वाचं आहे, भिन्न उच्चार साधून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. ओके, खाली कोणतं विजातीय स्वर आहे असं विचारतात. मग काय रे देतात पर्याय अ आ इ ई उ ऊ आणि अ ई अ ई. एवढं सोपं प्रश्न विचारतात. आता ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास शब्दांच्या अर्थात फरक पडणारा संभव असतो. बघा आता रे तीन म्हणजे काय रे, तुम्ही ऱ्हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केला, दिन म्हणून दिन तुम्ही कसं म्हणलं त्याच्यावर काय लिहून जर बघितलात तरी तीन काय रे. आता या ऱ्हस्व स्वराचा अर्थ वेगळा होतो, दीर्घ स्वराचा अर्थ होतो. मग दिन म्हणजे इथं दिवस होतो. आता हे तीन म्हणजे डायरेक्ट गरीब होते. बघा आता सलील म्हणजे काय रे पाणी होते. हे सलील म्हणजे लिहिली नाही. सूत म्हणजे काय रे मुलगा होते. हा सूत म्हणजे धागा होत. दीर्घ थोडं कार्यक्रम वाईट आहे म्हणायचं, वाईट म्हणजे थोडं खराब आहे समजायचं, निगेटिव्ह सेन्सला लावायचं. सूर म्हणजे काय रे, सूर म्हणजे आवाज, सूर म्हणजे काय रे देव होतो. मग पहिला सूर म्हणजे काय रे बाबा, सूर म्हणजे देव होतो आणि सूर म्हणजे आवाज. हे सूर म्हणजे काय देव आणि हा सूर म्हणजे आवाज होतो. आवाज बघा अर्थामध्ये कसा फरक पडतो याच्यावर प्रश्न आलेला आहे बरं काय. हा याच्यावर आलेला आहे. ओके, नंतर शीर म्हणजे काय रे, शीर म्हणजे डोके आणि हे शीर म्हणजे रक्तवाहिनी. मिलन म्हणजे पहिलं मिलन म्हणजे काय होतं रे भेट, आणि मिलन म्हणजे काय रे मिटणे. हे मिलन म्हणजे भेट, दुसरं मिटणे. पूज्य म्हणजे आदरणीय. अरे पूज्य म्हणजे काय आदरणीय. दुसरा हे आदरणीय होतो याचा अर्थ अरे आदरणीय. एकला पूज्य शून्य, एकला पूज्य एक, एकला पूज्य दोन, एकला पूज्य शून्य. एकला पूज्य म्हणजे काय शून्य, गणिताचा प्रभाव पडतो. पूज्य म्हणजे शून्य. चीर म्हणजे काय रे, चीर म्हणजे दीर्घकालीन आणि चीर म्हणजे भेद. हे दुसरं चीर म्हणजे काय रे भेद. पहिलं चीर म्हणजे काय दीर्घकालीन, अरे चिरंकाळ. ओके, बघा आता काय रे दिन म्हणजे दिवस, दिन म्हणजे गरिबी. सलील म्हणजे पाणी, सलील म्हणजे लिहिलेलं. म्हणजे काय रे ह्रस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास शब्दाच्या अर्थात फरक पडण्याचा संभव असतो. पण तुम्ही ह्या दिन म्हणजे काय दिवस होतो, हा दिन म्हणजे गरीब होतो. हा सलील पहिली विलांटी म्हणल्यानंतर काय येते पाणी, हा म्हणजे दुसरी म्हणल्यानंतर लिहिलेलं होतं. सूत म्हणजे मुलगा, सूत म्हणजे धागा येते. सूर म्हणजे काय रे, सूर म्हणजे बघा सूर म्हणजे देव, सूर दुसरा असला तर ते आवाज येतो. शीर म्हणजे डोके, शीर म्हणजे रक्तवाहिनी. मिलन पहिली विलांटी भेट, दुसरी म्हणला तर मिटणे. पूज्य पहिला उकार शून्य, दुसरा असेल तर आदरणीय. चीर पहिली विलांटी काय दीर्घकालीन, दुसरी असेल तर अरे भेट. आता बघा किंतु, किंतूचा अर्थ काय परंतु होतो आणि किंतु म्हणजे शंका. हे दुसरंच पाहिजे. हे काय इथं शंका आहे.
किंतु तुम्ही तिथे होतात का? म्हणजे शंका. हर म्हणजे काय रे? शिव महादेव. हर हर महादेव. आणि हार म्हणजे माळ. हार आणलास करे देवाला घालायला म्हणतो ना हार. हा नीज म्हणजे स्वतः होते, स्वतः. आपण याच्यामध्ये येणार आहे हा नीज. ओके, कशामध्ये? सर्वनाम या टॉपिक मध्ये येणार आहे. आत्मवाचक सर्वनाम आहे नीज म्हणजे. काय रे? नीज म्हणजे आपण, आपण आणि स्वतः आणि नीज असा अर्थ होत असेल तर ते कोणतं सर्वनाम असते रे? आत्मवाचक सर्वनाम असते. नीज याचा अर्थ काय होतो? स्वतः. मग स्वतः याचा अर्थ काय? आत्मवाचक सर्वनाम आहे. ओके, त्यानंतर बघा काय रे? जीत. जीत. जीत म्हणजे पराभूत आणि जीत म्हणजे विजय. जीत म्हणजे हा नीज म्हणजे काय रे? नीज म्हणजे झोप, झोपणे. हा जीत म्हणजे बघा आता किती फरक आहे बघा. हा जीत म्हणजे काय रे? पराभूत होतो, पहिली विलांटी. आणि दुसरा म्हणजे काय रे? विजय होतो. बघा हे वारी म्हणजे काय रे? पाणी होते. हे वारी म्हणजे फेरी, देवाच्या वारीला गेलो. ओके, माणिक म्हणजे काय रे? हे पहिली विलांटी माणिक म्हणजे. हे माणिक म्हणजे काय बघा? हे माणिक मोती म्हणजे हे दुसरी विलांटी असते. माणिक माणिक मोती वगैरे. ओके, रत्न ज्याला म्हणतो आपण, सॉरी रत्न म्हणा, चांगली गोष्ट असेल हे. ओके, माणिक म्हणजे रत्न होते. आणि हा माणिक म्हणजे काय रे? बघा पहिली विलांटी असेल माणिकचा प्रकारे सोनार. सोनाराला माणिक म्हणतात. हा, पीक म्हणजे काय रे? हे पहिली विलांटी असेल तर कोकिळा अर्थ होतो. काय रे? कोकिळा. पीक म्हणजे कोकिळा. दुसरी असेल तर धान्य. बरोबर ना? बघा दुसरी पहिली विलांटी असेल पीक तर कोकिळा, दुसरा असेल तर धान्य. पहिली विलांटी पाणी असेल तर हात. अरे ते हात येते, हात. पहिली विलांटी हात. आणि दुसरी असेल तर काय येते रे? हे चक्र पाणी. हा हा, विष्णूला म्हणतो आपण चक्र पाणी. म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहे, हे पाणी म्हणजे हात. ओके, ज्याच्या हातात चक्र आहे त्याला आपण काय म्हणतो? चक्र पाणी. हा पाणी म्हणजे आपलं जल, यायचं पाणी, हे पाणी आहे. ओके, फरक केला तर किती डिफरन्स होतो बघा. इकडे बघा रे, दिन म्हणजे दिवस, हा दिन म्हणला तर गरीब होतो. हे सलील म्हणजे पाणी पहिली, आणि दुसरे म्हणला तर लिहिलेने. सूर पहिला मुलगा, दुसरा काय रे? धागा होईल. सूर देव, हा सूर म्हणजे आवाज होतो. हे शीर म्हणजे डोके होते, दुसरा शीर म्हणजे रक्तवाहिनी होते. हे मिलन म्हणजे भेट होते, हे मिलन म्हणजे भेटणे होते. हे पूज्य म्हणजे शून्य होते, पूज्य म्हणजे काय रे? आदरणीय होते. हे चीर म्हणजे दीर्घकालीन, हे चीर म्हणजे काय रे? भेद होते. आणि हा किंतु म्हणजे परंतु होतो. हा किंतु म्हणजे काय रे? किंतु याचा अर्थ शंका उत्पन्न झाली. हर म्हणजे काय रे? महादेव. हार म्हणजे काय रे? माळ. नीज म्हणजे पहिली विलांटी असेल तर झोप, दुसरा असेल तर झोपणे, सॉरी पहिली असेल तर स्वतः आणि दुसरी असेल तर झोपणे. जीत म्हणजे पराभूत, जीत म्हणजे विजय. आणि वारी म्हणजे पाणी, आणि दुसरं म्हणजे वारी फेरी होते. आणि माणिक म्हणजे सोनार, दुसरं माणिक म्हणजे काय रे? मोती किंवा रत्न होते. पहिला पीक म्हणजे कोकिळा, दुसरा पीक म्हणजे धान्य होते. पहिलं म्हणजे पाणी काय होते रे? हात. आणि दुसरं म्हणजे काय रे? जल होते. ओके, आणि शिव 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 हर हर शिव 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 म्हणजे महादेव. सवळ्यात रे मी शिव 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 शिव. आणि हे शिव म्हणजे काय रे? सीमा. शिवावर घेऊन ये, शिवावर रोटी म्हणजे मी येणार होती ना शिवावर म्हणजे सीमेवर ये. गावाच्या हत्तीवर त्याला शिव म्हणतात. बरोबर का? प्रसाद म्हणजे काय? नैवेद्य. आणि प्रासाद म्हणजे राजवाडा. स्वगत म्हणजे स्वतःशी. ओके, स्वतःशी. स्वगत बोलत होता म्हणजे स्वतःशी बोलत होता. स्वागत म्हणजे काय? आदर, सत्कार. तम म्हणजे अंधार. तमा म्हणजे परवा. कळलं का? हे कळू द्या तुम्हाला. ओके, हे लक्षात ठेवा. तम इथं अ आहे, इथं तमा म्हणजे आ आहे, इथं स्वगत करे, इथं काय स्वागत आहे. स्वगत स्वागत. ओके, प्रसाद प्रसाद. शिव शिव. ओके, आता स्वरादी बघा. स्वरादी तर आपण करे स्वरापर्यंत. सर किती वेळ झाला? स्वरापर्यंत बघितले बघा. अजून एक लेक्चर तर आपला कंपल्सरी होईल. आता वेळ लागणार नाही कारण बेसिक खूप वेळ लागलाय तुम्हाला सांगायला. ओके,
याच ठिकाणी थांबतो मी मित्रांनो. आणि स्वरादीपासून नंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. बऱ्याच एक्स्ट्रा गोष्टी तुम्हाला पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलेल्या आहेत. ओके, त्यामुळे बिंदास राहा, त्याच्या पलीकडे तुम्हाला काही जाणार नाही. जे मी घेतोय बघा, वर्णविचार संधी हा किचकट पार्ट आहे आणि एकदा जर वर्णविचार नाही कळला तर संधी कळणार नाही. पण इथं थोडं हळू जाऊ. ओके, नाम सर्वनाम अरे लय सोपं आहे, एका लेक्चरचं काम आहे, पण इथं मात्र वेळ लागणार आहे. इथं गडबड खरंच करू नका. मी तुम्हाला हा सर्व स्पष्ट प्रत्येकाला सांगतोय. कुणी बाबा सर लईच हळू घेताय, मग आमचं काय, माझी तलाठी निघून जाईल, माझं हे, अरे बाबा तुम्ही आयुष्यभर ते देत राहता रे, बरोबर ना. मग बार बार देण्याची गरज पडू नये ना. एकदा घेतलात की गारे पुन्हा त्याचं आयुष्यभर तुम्हाला अभ्यास करण्याची गरज पडू नये. ब्रेन मध्ये डायरेक्टली जावं यासाठी मी हे तुमचं व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करतो. लक्षात. धन्यवाद मित्र. डे 3 का पहला लेक्चर मराठी का अपन ने ख़त्म किया है, तो अगले सेशन में अभी मिलते हैं. तब तक की ब्रेक ले लीजिए और फ्रेश हो जाइए. याद रखिए दोस्तों, बड़ी मंजिल तक पहुंचने वाले लोग एक ही दिन में लंबी छलांग नहीं लगाते, वे हर दिन एक छोटा कदम आगे बढ़ाते हैं.